नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. खरं तर MPSCसाठी लेक्चर रेकॉर्ड करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. जरी लेक्चर पहिल्यांदाच रेकॉर्ड करत असेल MPSCसाठी, तर MPSCच्या बाबतीत अनुभव नाही अशातला काही भाग नाही. MPSCच्या राज्यसेवेच्या 4 मुख्य परीक्षा दिल्यानंतर MPSC सायन्सच्या बाबतीत, विशेषतः सायन्सच्या बाबतीत काय आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारते याचा अंदाज बहुतांश मला आलेला आहे. आता खरी गंमत अशी आहे की MPSCसाठी लेक्चर रेकॉर्ड करण्याचा निर्णय का आणि कशातून आला. वास्तविक पाहता मेडिकल स्टुडंट असणार आम्ही. CETला 2007 साली 200 पैकी 175 मार्क पडल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी माझी निवड झाली आणि 1.5 वर्ष वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर मी ते ड्रॉपआउट स्टुडंट आहे, मी सोडून दिलं ते आणि कोचिंगमध्ये होतो आणि 18 वर्ष मी सायन्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. आता सायन्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना फिजिक्स शिकवलेला आहे, केमिस्ट्री शिकवलेला आहे, बायोलॉजी शिकवलेलं आहे आणि शिवाय मॅथ्ससुद्धा शिकवलेलं आहे. या दरम्यानच्या काळात 4 वेळा मी राज्यसेवेची मेन्स दिलेली आहे, प्रिलिम पास झालेलो आहे आणि जसं की MPSCच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की MPSCच्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये 20 क्वेश्चन, जनरल पेपर जो आपला आहे पहिला पेपर, त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स हे सायन्सचे असतात आणि कदाचित त्या सायन्सचे क्वेश्चन सोडवत असताना कधीही अडचण न आल्यामुळं राज्यसेवेच्या मेन्सला जायला मला कधीही अडचण आली नाही. पण बऱ्याच वेळा काय व्हायचं की एखादा नवीन विद्यार्थी जो MPSCची तयारी करतो तो आपल्याकडे आल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला विचारायचा किंवा आपल्या मित्रांपैकी कोणी विचारलं की तू सायन्सचा अभ्यास कसा करतो, आम्ही कसा सायन्सचा अभ्यास करायला पाहिजे. तर मला त्यांना सांगायलाच काही नसायचं, कारण की मी स्वतः सायन्स शिकवत असल्यामुळं सायन्स वाचून पेपरला गेलो आणि मी त्याची उत्तरं सोडवली असं कधी झालं नाही. त्यामुळे मला या मुलांना उत्तर देताना अडचण यायची की नक्की सायन्सचा अभ्यास कसा करायचा. मग आत्ता ज्यावेळेस माझ्याकडे वेळ होता किंवा आहे त्यावेळेस मी असं ठरवलं की चला ठीक आहे, आपल्याला याच्यासाठी काय करता येईल का बघू. आणि मग त्यातून असं ठरलं की सायन्ससाठी जी मुलं MPSC देत आहेत आणि ज्यांना सायन्सचं काही मार्गदर्शन होणं आवश्यक आहे, नक्कीच यूट्यूबवर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे लोक सायन्सचे खूप चांगला अध्यापन करत असणार आहेत, खूप चांगलं मटेरियल देखील अवेलेबल असणार आहे. मग मी असा विचार केला, 18 वर्ष सायन्स शिकवल्यानंतर, ऑलमोस्ट 18 वर्ष सायन्सच्या क्षेत्रामध्ये टीचिंगचं काम केल्यानंतर MPSCच्या बाबतीमध्ये आपल्याला काही शिकता येऊ शकतं का आणि आपल्याला काही काम करता येऊ शकतं का, याच्यातून या प्रवासाची मी नव्याने सुरुवात करतो आहे. MPSCसाठी जे सायन्स आहे, जनरल सायन्स, त्याच्यासाठी आपल्याला काही व्हिडिओज तयार करता येतील का, फ्री कंटेंट मुलांना काही देता येईल का, हा विचार केला आणि त्यातून असं ठरलं की ॲटलिस्ट आपण असं करूया की जे क्वेश्चन्स परीक्षेला विचारून गेलेले आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि त्याच्या संदर्भात काही ॲडिशनल नॉलेज मुलांना काही देता येईल का, ह्याची या बाबतीत विचार करूया. काय होईल, MPSCच्या अभ्यासासाठी जनरल सायन्सचा अभ्यास करत असताना तुम्हाला बरेच तथाकथित तज्ज्ञ किंवा जे कोणी असतील ते तुम्हाला सल्ला देतील. 8वी 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, परत NCERTचं 11वी 12वीचं सायन्स, एवढं सगळं वाचायचं कदाचित सायन्सच्या मुलांना ते तेवढं सोपं जाईल नाही. पण असं होतं की जी मुलं सायन्स बॅकग्राऊंड नाही आहेत आणि त्यांना हे जर सायन्सचा अभ्यास करायचा झाला 8वी ते 12वी महाराष्ट्र बोर्ड आणि शिवाय परत NCERT, याच्यात बऱ्याच गोष्टी ओव्हरलॅप होतात. त्याच्यामुळे ते दिसतं तेवढं सोपं नाही आणि दिसताना जेवढं मोठं दिसतं तेवढं अवघड नाही. दुसरी गोष्ट कसं असतं, मी नेहमी आमच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना सांगतो की एखाद्या गोष्टीची भीती नाही दाखवली तर मुलं कोचिंगकडे वळत नाहीत की सायन्स म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे आणि आमच्याशिवाय ते होऊच नाही, अशी होऊच शकत नाही, अशी भीती जर मुलांच्या मनात निर्माण झाली की ऑब्व्हियसली मुलं त्या गोष्टीला घाबरायला सुरुवात करतात. तर तसं नाही आहे. मी ज्या काही 4 मेन्स दिल्या किंवा मी सायन्सचा जर आपण हे पाहिलं पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे विचारलं जातं ना सायन्सला, जे कोणी सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांच्या लक्षात येईल ते बेसिकच गोष्टी असतात. मॉडर्न पिरियोडिक टेबल, म्हणजे केमिस्ट्रीचा विचार केला तर मॉडर्न पिरियोडिक टेबल ही खूप बेसिक गोष्ट आहे, ती विचारली जाते. बायोलॉजीचा विचार केला तर बायोलॉजीचे जर तुम्ही विद्यार्थी राहिलेले असतात तर क्लासिफिकेशन, जे सजीवांचं आपण असं म्हणूया की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन असतं, मग प्राणी आणि वनस्पतीचं क्लासिफिकेशन, हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे. खूप खोलवर जाऊन काही क्वेश्चन विचारले जातात. एखादा दुसरा क्वेश्चन खोलवर असेल पण सगळेच क्वेश्चन फार डीप लेवलला जाऊन नीट आणि JEE लेवलचे विचारले जाणार नाही आहेत आणि नसतात देखील. सो या निमित्ताने माझा हा पहिला प्रयत्न असणार आहे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी थोडंफार आपल्याला जे काही सायन्सचं नॉलेज आहे ते आपल्याला मुलांच्यापर्यंत पोहोचवायचं आणि शक्यतो प्रयत्न राहील की ते फ्री ऑफ कॉस्टच असणार आहे, असाच प्रयत्न राहील आणि पहिलाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आवडेल अशी अपेक्षा आहे. सायन्सच्या मुलांना, MPSCची मुलं, त्यांची मॅच्युरिटी, मी शिकवत असलेली मुलं, या दोन्हीच्या गोष्टींचा अंदाज यायला कदाचित वेळ जाईल.
पण बेसिक सायन्स तुम्हाला व्यवस्थित समजावं, कारण की सायन्स हा समजण्याचा विषय, आकलन क्षमतेचा विषय. पाठांतर आणि आकलन ह्या दोन गोष्टी एकत्र केल्या की सायन्स खूपच जास्त मजेशीर विषय आहे आणि तो समजण्यासाठी खूपच चांगला आहे, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. त्याच्यामुळे पहिलाच व्हिडिओ आहे, जर आवडला तर जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर ते कॉमेंटमध्ये तुम्ही मला देऊ शकता आणि आपण ह्या प्रवासाला सुरुवात करूया. आता जे व्हिडिओज आपण टाकणार आहोत त्याची रचना आपण कशी करणार आहोत. जनरली आपण ॲनालायसिस बेसिसवर टीचिंग करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिव्हिंग वर्ड अख्खा चॅप्टर नीटच्या विद्यार्थ्यांना किंवा बायोलॉजीच्या मुलांना 11वी-12वीला ज्या पद्धतीने शिकवला जातो त्या पद्धतीने न शिकवता जुने क्वेश्चन्स बघून, PSIची परीक्षा असेल, जुने PSIचे स्वतंत्र पेपर निघायचे. आता हे तुम्हाला मी सांगणं योग्यच नाही. सायन्सचा अभ्यास करणाऱ्या पोरांना MPSCचा अभ्यास करणाऱ्या पोरांना माहितीच असणाऱ्या गोष्टी आहेत. PSI, STI, त्याच्यानंतर असिस्टंटचे स्वतंत्र एक्झाम्स होत होत्या, त्याच्यावरून देखील आपल्याला अंदाज येईल जुने क्वेश्चन कसे विचारले गेले. आता कंबाईन एक्झाम चालू झालेली आहे. मग कंबाईन एक्झाममध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आलेले क्वेश्चन्स कसे आहेत याचा ॲनालायसिस करून परीक्षेला MPSC काय डेप्थपर्यंत जाते याचा विचार करून आपण तितकेच आवश्यक टॉपिक घेणार आहोत आणि वे फॉरवर्ड अजून काय विचारलं जाऊ शकतं याचा एक थोडासा अंदाज तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो माझा हा पहिला प्रयत्न जो MPSCच्या मुलांना सायन्स शिकवण्याचा आहे त्याला तुमचीही तितकीच तोलामोलाची साथ मिळणं अपेक्षित आहे. ऑफकोर्स याच्यामध्ये मी देखील तुम्हाला समाधानकारक कंटेंट देऊ शकलो पाहिजे आणि जर मी ते करू शकलो तर तुम्ही जास्तीत जास्त मदत मला होईल अशा पद्धतीने हा व्हिडिओ वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, ज्यांना सायन्सच्या नॉलेजच्या बाबतीत आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. सो सुरुवात करूया. पहिला टॉपिक जो निवडलेला आहे मी याच्यासाठीचा तो आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन पण डिरेक्टली क्लासिफिकेशनकडे जाणार नाही आपण, की प्लांटचं क्लासिफिकेशन कसं करायचं, मग थॅलोफायटा म्हणजे काय, ब्रायोफायटा म्हणजे काय, टेरिडोफाइट्स म्हणजे काय, जिम्नोस्पर्म म्हणजे काय, अँजिओस्पर्म्स म्हणजे काय, इकडे आपण लगेच जाणार नाही. किंवा ॲनिमलचं जे काही क्लासिफिकेशन केलं जातं मग त्याच्यामध्ये जे 10 वेगवेगळे फायलम्स आहेत त्या वेगवेगळ्या फायलममध्ये काय काय महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, काय काय त्याचे महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत, याच्याकडे आपण लगेच जाणार नाही ना. आपण व्हिटाकरच्या 5 किंगडम सिस्टीमकडे लगेच जाणार आहोत. मग व्हिटाकरच्या 5 किंगडम सिस्टीममध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजा, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमेलिया याच्याकडे आपण जाणार नाही. युकॅरियोट म्हणजे काय, प्रोकॅरियोट म्हणजे काय, युनिसेल्युलर म्हणजे काय, मल्टीसेल्युलर म्हणजे काय, हा आत्ता आपला मुद्दा नाही. क्लासिफिकेशनच्या संदर्भातल्या बेसिक गोष्टी काय, म्हणजे याच्यापूर्वी विचारलेले क्वेश्चन्स आणि क्लासिफिकेशनच्या संदर्भात असणाऱ्या काही बेसिक गोष्टी त्याची उजळणी आपण फक्त इथे करणार आहोत. त्याच्यासाठी थोडा आपण क्वेश्चनचा ॲनालिसिस करूया आणि त्याच्यावर आधारित असणारी थिअरी आपण घ्यायचा प्रयत्न करूया. लगेच आपण क्वेश्चन सोडवणार नाही. आपण सगळी थिअरी घेऊ, सगळे काही जे आपल्याला आवश्यक असणारा आवश्यक असणारा कंटेंट गोळा करू आणि मग परत हे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करू. हा जो क्वेश्चन तुमच्या समोर आहे तो आहे 2021 साली विचारलेला. सबऑर्डिनेट सर्व्हिसेस कंबाईन एक्झाम हे नाव येण्याच्या आधी जी परीक्षा होती 2021 साली हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्वेश्चन काय सांगतो, वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती. वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती अर्थात नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ प्लांट्स. म्हणजे परीक्षेसाठीचा विचारला गेलेला जो पॉइंट आहे तो आहे नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ द प्लांट्स. आता वास्तविक पाहता क्लासिफिकेशनच्या ज्या बेसिक सिस्टीम्स आहेत, बेसिक सांगतोय मी, महत्त्वाच्या असणाऱ्या 3, याच्यापेक्षा जास्त आहेत पण बेसिक 3, त्यापैकी एक आहे नॅचरल, जिथे विचारले गेलेले आहे. सो वे फॉरवर्ड आपल्याला असं याच्या बाबतीत जर नॅचरलच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला तर आपण अंदाज काय बांधू शकतो, ॲनालायसिस करतो आपण. आर्टिफिशियल सिस्टीमवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आर्टिफिशियल मध्ये बायनॉमियल जे आहे तिच्यावर ऑलरेडी क्वेश्चन आहे, आपण पुढे बघू. आणि अजून एक आहे फायलोजेनेटिक. फायलोजेनीचा विचार करणारी एक सिस्टीम आहे. सो मी थोडक्यात सांगतोय, नंतर आपण सगळं सिलेबसमध्ये डिस्कस करणार आहोत. सो नॅचरल क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीमवर प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि काय प्रश्न विचारला, खूप डिटेल जाऊन त्याच्यात विचारले का नाही, फक्त काय सांगितले, कोणी शोधून काढली. सो हू डिस्कवर्ड. ठीक आहे, याचं उत्तर मला माहिती जरी असलं तरी आपण आता कंटेंट समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. सो महत्त्वाचा पॉईंट आहे, आपल्याला समजून घ्यावं लागेल की नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम
म्हणजे काय? तर म्हणजे काय याच्यापेक्षा ती कोणी शोधली आणि थोडंसं काय बेसिक याच्या संदर्भातलं. आणि जर हे नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ द प्लांट आहे तर अशा वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहेत का, आणि असतील तर त्या कोणी त्याच्यामध्ये कोणाचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. या क्वेश्चनच्या अनालिसिस नंतर आपल्या हे लक्षात येईल. दुसरा जो क्वेश्चन आहे याच्या संदर्भातला तो काय आहे? द्विपाद नाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धती चुकीची आहे? इनकरेक्ट स्टेटमेंट बद्दलचा प्रश्न आहे. विथ रेफरन्स टू रूल्स ऑफ बायनॉमियल नोमेनक्लेचर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. मगाशी मी सांगितलं की नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम जशी आहे तशीच एक दुसरी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये बायनॉमियल नोमेनक्लेचर ही ज्या मुलांना बायोलॉजीचा बेसिक अभ्यास आहे त्यांना हे माहितीच असलं पाहिजे. जसं सायन्सचा विद्यार्थी म्हणलं की आपण म्हणतो न्यूटनचा तिसरा नियम पाठ असला पाहिजे किंवा एनर्जी कन्झर्वेशनचा नियम पाठ असला पाहिजे, तसं बायोलॉजीच्या विद्यार्थ्याला बायनॉमियल नोमेनक्लेचर ही माहितीच असते. म्हणजे ही कुठली आडबाजूची कॉन्सेप्ट नाही, ही कुठली आडबाजूची कॉन्सेप्ट देखील नाही, ही बरोबरचीच कॉन्सेप्ट आहे त्या चॅप्टरमध्ये. मग बायनॉमियल नोमेनक्लेचर म्हणजे काय, ही सिस्टीम कोणी दिली आणि तिच्या संदर्भातले काही रूल्स आहेत. मग ह्या रूल्सच्या बाबतीत करेक्ट नसणारं स्टेटमेंट आपल्याला विचारलेलं आहे. STI प्रिलिमला 2014 साली हा क्वेश्चन विचारून गेलेला आहे. त्याच्यानंतर PSI 2014 साली आलेला हा क्वेश्चन. याच्या अनालिसिस नंतर आपल्याला काय कळते? Who discovered the best and most popular natural system of plant classification? अगेन क्वेश्चन रिपीट झालेला आहे, फक्त शब्द काय बदललेला आहे की नॅचरल सिस्टीम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन च्या बाबतीत एक ॲडिशनल शब्द दिला आहे की बेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर विच ऑफ द फॉलोइंग इज. नॅचरल सिस्टीम ऑफ द प्लांट क्लासिफिकेशन इज द बेस्ट सिस्टीम. मग ती कोणी सांगितलेली आहे? मग याच्यामध्ये वेगवेगळी नावं आलेली आहेत. त्याच्यापैकी योग्य नाव आपल्याला अनालिसिस करून शोधायचं आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिक युनिट ऑफ द प्लांट क्लासिफिकेशन. ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशनचं बेसिक पाहत असणार आहोत, हायरार्की ऑफ द क्लासिफिकेशन आपण समजून घ्यायला. उतरण आहे क्लासिफिकेशन करत असताना, वर्गीकरण करत असताना श्रेणींची, इंग्लिशमध्ये त्याला टर्म वापरला जातो कॅटेगरीची एक उतरण आहे, किंवा तुम्ही खालून पण वर जाऊ शकता, वरून पण खाली येऊ शकता. मग हायेस्ट कॅटेगरी ऑफ द क्लासिफिकेशन, लोएस्ट कॅटेगरी ऑफ द क्लासिफिकेशन हा महत्त्वाचा भाग असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक युनिट ऑफ द प्लांट क्लासिफिकेशन बद्दल प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच लोएस्ट कॅटेगरी कोणती आहे हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता बेसिक गोष्ट आहे याच्यामध्ये आपण थोडंसं नंतर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अजून एक पहा, तंतोतंत मराठी क्लासिफिकेशनची गरज नाही. तुम्हाला इथे पर्याय सुद्धा कशा दिले? स्पेसीज इंग्लिशमधूनच फक्त मराठी त्याचा शब्दांकन करून दिले. मग स्पेसीज म्हणजे काय? जाती, प्रजाती. आता कुल, तर फॅमिलीला त्यांनी फॅमिलीला म्हणता कुल म्हणले, कुल शब्द आला ऍक्च्युली. असं प्रत्येक ठिकाणी ऑर्डरच्या यासाठी तुम्ही ऑर्डर जसं तसं वापरले. तंतोतंत मराठी ट्रान्सलेशन पाठ करण्याची गरज नाही. विशेषतः जे मुलं सायन्स बॅकग्राऊंड मधून आहेत त्यांनी हे आहे तसं जरी लक्षात ठेवलं तर इंग्रजी क्वेश्चन देखील वाचायला सोपा जाईल, समजायला देखील सोपा जाईल आणि उत्तर काढायला देखील सोपा जाईल. सो हे 4 क्वेश्चन्स आपल्याला आपल्या समोर आहेत. या 4 क्वेश्चनची उत्तर शोधण्याचा पर्याय घेऊन या 4ही क्वेश्चनसाठी योग्य पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. आणि ॲडिशनल नॉलेज ह्या क्वेश्चनचा अंदाज घेऊन काय परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे देखील आपण विचार करणार आहोत. सो पहिलं, क्लासिफिकेशन म्हणजे काय? परीक्षेला हे विचारलं जाईल का क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर डेफिनेटली एवढा सोपा क्वेश्चन आपल्याला अपेक्षित नाही. पण क्लासिफिकेशन म्हणजे काय, अर्थात वर्गीकरण म्हणजे काय, MPSCचा अभ्यास करणारा जो विद्यार्थी त्याच्यासाठी ही अतिशय सोपी कॉन्सेप्ट. आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील आपण क्लासिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारचं करत असतो. सिलेबसचं देखील, अभ्यासाचं देखील क्लासिफिकेशन केलेलं आहे. GS1, GS2, GS3, GS4 हे क्लासिफिकेशनच आहे ना अभ्यासक्रमाचं. सारखे जे घटक आहेत ते एका विशिष्ट विषयामध्ये टाकलेले आहेत. आलं लक्षात? हे सुद्धा एक प्रकारचं क्लासिफिकेशन. तसं ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिझम, सजीवांचा अभ्यास करत असतो तर त्यांचं वर्गीकरण केलं जातं, काहीतरी बेस गृहीत धरला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे याचा विचार करून क्लासिफिकेशन केलं जातं. किंवा ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे याचा विचार डोळ्यासमोर ठेवून क्लासिफिकेशन केलं जातं. मग बेस असा धरला जातो की सेल वॉल आहे की सेल वॉल नाही. मग सेल वॉल नसणारे वेगळ्या गटात, सेल वॉल असणारे वेगळ्या गटात. म्हणजे काहीतरी बेस धरायचा आणि तो बेस डोळ्यासमोर ठेवून आपण काय करतो, वेगवेगळे गट तयार करतो आणि त्या गटामध्ये सजीवांची विभागणी करतो. सोप्या भाषेत याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो किंवा याला आपण वर्गीकरण असं म्हणतो. मग याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकेल का?
विचारला गेला तर तो कॉमन सेन्सचा क्वेश्चन असेल. हे फक्त समजण्यासाठी आहे, पुढे कॉन्सेप्ट बिल्डअप करण्यासाठी. याच्यावर परीक्षेला डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकत नाही. आणि आला तर लक्षात ठेवा, प्रोसेस ऑफ ग्रुपिंग, प्रोसेस ऑफ कशाची प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्रुप करतोय आणि त्या ग्रुपमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिस्ट्रीब्यूट करतोय. ही जी पद्धत आहे याला आपण काय म्हणणार आहोत, वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. मग क्लासिफिकेशनच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आपण घेणार आहोत, द सायंटिफिक टर्म फॉर दीज कॅटेगरीज, त्यांना आपण काय शब्द वापरतो, टॅक्झॉन. काय शब्द वापरतो, टॅक्झॉन. टॅक्सॉनॉमी ही टर्मिनॉलॉजी कुठून आली, पुढे आहे एपीजे कॅन्डोले नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी दिलेली टर्मिनॉलॉजी आहे टॅक्झॉनॉमी. ही टॅक्झॉनॉमी टर्मिनॉलॉजी कशी आली याच्यासाठी मी हा पॉईंट इथे ऍड केलेला आहे, एक ऍडिशनल नॉलेज म्हणून लक्षात ठेवायचं. टॅक्सा कॅन इंडिकेट कॅटेगरीज ॲट व्हेरी डिफरंट लेवल. प्लांट्स, आता प्लांट्स मध्ये काही जण आपण कॅटेगराईज, आता एक लक्षात ठेवा, आपण सजीवांचं क्लासिफिकेशन करतोय. मग प्लांट कुणाला म्हणायचं हे कॅरेक्टरिस्टिक ठरवले आपण. टॅक्झॉनॉमीमध्ये क्लासिफिकेशन कसं करायचं त्याच्या सुद्धा काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. म्हणजे कॅरेक्टरायझेशन करणं, आयडेंटिफिकेशन करणं, नोमेनक्लेचर, त्यांना नावं देणं म्हणजे नोमेनक्लेचर. मग काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण ठरवल्या, मग प्लांटच्या कॅरेक्टरिस्टिक ठरल्या, मग त्या कॅरेक्टरिस्टिक सॅटिस्फाय करणारे आपण ज्याच्यात टाकणार ते म्हणजे कोण, प्लांट्स. तर प्लांट्स कोण आहे, एक टॅक्झॉन आहे आणि क्वेश्चन टॅक्सा. टॅक्झॉनचा क्वेश्चन काय, टॅक्झॉन. मग दुसरं फिट कोणाला म्हणायचं, हा सुद्धा कोण एक प्रकारचा टॅक्झॉन आहे. रस्त्यावरच्या प्रत्येक प्राण्याकडे आपण बघून म्हणणार नाही की हा कुत्रा आहे. मग कुत्र्याचे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक ठरले आणि ते असतील तरच त्याला आपण कुत्रा असं म्हणणार आहोत. डॉग्स हा एक काय आहे, टॅक्झॉन आहे. त्याच्यानंतर कॅट्स हा सुद्धा एक टॅक्झॉन आहे आणि एक क्वेश्चन टॅक्झॉन आणि त्यातून तयार झालेली टर्मिनॉलॉजी टॅक्झॉनॉमी. मग परीक्षेला येणार का की प्लांट हे कोण आहे, तर मला वाटत नाही असा क्वेश्चन येईल की हे आयडेंटिफाय करायला सांगते विच ऑफ द फॉलोइंग इज द टॅक्झॉन, खालीलपैकी कोण टॅक्झॉन आहे असा प्रश्न येणार नाही. मग हे सर काय सांगितलं, तर हे याच्यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की टॅक्झॉनॉमी ही टर्मिनॉलॉजी कशी आहे. ठीक आहे. मग हे जे वेगवेगळे टॅक्सा आहेत, हे जे वेगवेगळे टॅक्सा आहेत त्याच्या साहाय्याने जे आपण क्लासिफिकेशन करत असतो त्याच्यासाठी वापरलेली कॉन्सेप्ट आहे टॅक्झॉनॉमी. जे मी आता वेगवेगळे टॅक्सा सांगितले आणि क्वेश्चन टॅक्झॉनचा आणि क्वेश्चन टॅक्सा, त्याचा आधार घेऊन सजीवांचं क्लासिफिकेशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण क्लासिफिकेशन जर करत असेल तर त्याला आपण म्हणतो टॅक्झॉनॉमी. ही टर्मिनॉलॉजी कुणी दिली, तर कॅन्डोले नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी दिली. पुढे बघूया. मी मगाशी सांगितलं आपल्याला जर क्लासिफिकेशन करायचं एखाद्या सजीवाचं तर आपल्याला त्याचं काय करावं लागतं, कॅरेक्टरायझेशन करावं लागतं, त्याची वैशिष्ट्ये ठरवावी लागतात. कोणाला नक्की कुत्रा म्हणणार आहात तुम्ही कधीच असं होणार नाही की मांजराकडे बघताना आणि म्हणताला रे हे कुत्रे. तुम्ही कुत्र्याकडे बघून असं कधी म्हणणार नाही हे मांजर आहे. माणसाकडे बघून आपण त्याला मांजरच म्हणणार. आता ते आपण गाढव वगैरे देतो त्या पदव्या सोडून त्याविषयी, पण गाढवाला गाढवच कसं म्हणायचं तर त्याचं कॅरेक्टरायझेशन आपण करतो. मग आयडेंटिफाय करायचं, हे एकदा कॅरेक्टरायझेशन झालं की आसपासच्या सजीवांमध्ये ते बघणार आपण हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आपण त्याला आयडेंटिफाय करणार, आपण त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन करणार, त्याला आपण नोमेनक्लेचर, त्याला नाव देखील देणार आहोत. ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. इथे क्वेश्चन अपेक्षित आहे महत्वाच्या स्टेप्स कोणत्या टॅक्झॉनॉमीमध्ये. टॅक्झॉनॉमीमधल्या महत्वाच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत, कॅरेक्टरायझेशन ही एक महत्वाची स्टेप आहे, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन ही एक महत्वाची स्टेप आहे, क्लासिफिकेशन ही एक महत्वाची स्टेप आहे आणि नोमेनक्लेचर. आता नोमेनक्लेचरवर देखील डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, प्रोसेस ऑफ नेमिंग. नोमेनक्लेचर म्हणजे काय असा क्वेश्चन आलाच तर माहिती असू द्या, नोमेनक्लेचर अर्थात याला म्हणतात प्रोसेस ऑफ नेमिंग. नाव देण्याची, नावं ठेवण्याची, बारसं करण्याची पद्धत नोमेनक्लेचर, नामकरण. आलं लक्षात. हे सगळं कशामध्ये येतं, टॅक्झॉनॉमीमध्ये येतं. सो टॅक्झॉनॉमी म्हटलं कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन आणि नोमेनक्लेचर. अर्थात मराठीतला अभ्यास करत असतात तर वैशिष्ट्यीकरण, आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आणि नोमेनक्लेचर म्हणजे नामकरण. या सगळ्या गोष्टी टॅक्झॉनॉमीमध्ये येतात. लक्षात आलं. ठीक. पुढे आता हे जे टॅक्झॉनॉमी आहे हे जर समजून घेत असेल तर आपल्याला हे एक कॉन्सेप्ट समजून घ्यावे लागेल. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन सायन्समध्ये विचारले जातात, त्यामुळे सिस्टेमॅटिक्स ही कॉन्सेप्ट परीक्षेला विचारली जाऊ शकते. मग सिस्टेमॅटिक्स म्हणजे काय पहा, विविध प्रकारचे जीव, त्यांची विविधता आणि त्यांच्यातील नाते संबंधाचा अभ्यास.
कशामध्ये केला जातो? सिस्टेमॅटिक्स मध्ये केला जातो. तुम्ही जर पाहता तर प्रचंड डायव्हर्सिटी, मायक्रोस्कोपिक अमिबापासून जायजॅन्टिक फेल आहे, इलेफंट आहे, अतिशय सूक्ष्म असणारा स्पायरोगायरापासून 100 फूट उंच वाढणाऱ्या वनस्पती आहेत. मग ज्यावेळेस आपण यांचा अभ्यास करत असतो त्यावेळेस क्लासिफिकेशन का करावं लागतं? तर आपल्याला काय करता येईल, जर एका गठ्ठ्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा अशा भाषेमध्ये सांगतो की वेडर कोणाला म्हणावं, त्याच्या आपले काहीतरी कॅरेक्टरिस्टिक ठरलेले आहेत. बरोबर, एखाद्या व्यक्तीला आपण वेडा असं म्हणतो. तर आपल्या डोक्यात त्याची कॉन्सेप्ट वेगवेगळी असेल, पण आपल्याला ठरलेलं आहे की आपण वेडा कोणाला म्हणायचं. मग आपण तो एक संबंध जोडतो, ह्याच्यासारखा हा वागला म्हणजे ह्याची जी गुणधर्म येते ह्याला लागू होणार. लक्षात येते. फॉर एक्झाम्पल आता पुस्तकी भाषेत मॅमल्स कोणाला म्हणायचं हे एकदा तुमचं ठरलेलं असेल तर त्यांचा संबंध तुम्ही जोडता, याच्यात कॅरेक्टरिस्टिक सारखे आहेत म्हणजे हे काय झाले, मॅमल्स झालेले. हे जे अभ्यास केला जातो, हा अभ्यास जिथे केला जातो वेगवेगळे सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यामध्ये असणारी डायव्हर्सिटी आणि त्यांच्यामध्ये असलेलं असोसिएशन, याचा जो अभ्यास केला जातो तो करण्यासाठीच जे शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणतो, सिस्टेमॅटिक्स. काय म्हणतो? सिस्टेमॅटिक. अर्थात पद्धतशीर अभ्यासाची वर्गीकरणाची पद्धतशीर अभ्यास पद्धती त्याला आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, सिस्टेमॅटिक्स असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सिस्टेमॅटिक्स हा जो शब्द आहे हा लॅटिन आहे. कोणत्या भाषेतला शब्द आहे? लॅटिन. बऱ्याच वेळा ज्या टर्मिनॉलॉजीज तयार होतात एकतर ग्रीक असतात किंवा लॅटिन असतात. मग ही जी टर्मिनॉलॉजी आहे ती कशी आहे? लॅटिन आहे. सिस्टेमॅटिक्स कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे? सिस्टीमा. या लॅटिन शब्दापासून सिस्टेमॅटिक्स हा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन तयार होतो इथे. काय क्वेश्चन तयार होतो? हा जो सिस्टीमा नावाचा लॅटिन वर्ड आहे, इट वॉज फर्स्ट यूज्ड बाय, पहिल्यांदा या शब्दाचा वापर कोणी केला? हे नाव महत्वाचं आहे बिकॉज ही इज नोन ॲज फादर ऑफ टॅक्सोनॉमी. लिनियस जे वेगवेगळं प्रोनाउन्सिएशन पुस्तकामध्ये तुम्हाला हे जे स्पेलिंग दिसते त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने प्रोनाउन्सिएशन लोक करताना दिसते. तर ही इज नोन ॲज फादर ऑफ टॅक्सोनॉमी. यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ टॅक्सोनॉमी असं म्हटलं जातं. मग ही जी टर्मिनॉलॉजी आहे सिस्टीमा, ही कोणी दिलेली आहे? एनआयएसने दिलेली आहे. कोणत्या पुस्तकामध्ये दिलेली आहे? सिस्टीमा नेचर. सो दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एक, फादर ऑफ टॅक्सोनॉमी कोण आहे? तुमच्या समोर उत्तर आहे. सिस्टीमा हा शब्द पहिल्यांदा कोणी दिला आणि कोणत्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे? सिस्टीमा नेचर. ठीक आहे. ही ती व्यक्ती ज्यांच्याबद्दल आपण आता बोलत होतो, कार्ल लिनायस. मी आता सांगितलं यांना काय म्हणलं जातं? फादर ऑफ टॅक्सोनॉमी असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आता हे का सांगायचं? आपण अनालायसिस करतो, PYQचं अनालायसिस करतो. आपण सांगितलं की सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनवर ऑलरेडी प्रश्न विचारून गेलेला आहे. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कोणी प्रपोज केली, कोणी सांगितली असं सांगितलं जाऊ शकतं. तसंच मग महत्वाच्या ज्या आहेत क्लासिफिकेशन सिस्टीम त्याच्यामध्ये एक आहे आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. अजून एक महत्वाची कुठली आहे? आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. मग यांनी सांगितलेली बायनॉमियल नोमेनक्लेचर पुढे येणार आहे. बायनॉमियल नोमेनक्लेचर हे कशामध्ये येते? आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये येते. सो इथे आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करत असताना एक महत्वाचा बीट सापडतो, महत्वाची जागा सापडते जिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. हू अमंग द फॉलोइंग इज नोन ॲज किंवा कन्सिडर्ड ॲज फादर ऑफ टॅक्सॉनॉमी? खालीलपैकी कोण फादर ऑफ टॅक्सॉनॉमी गृहीत धरलं जातं? सो ही ती व्यक्ती जिला आपण फादर ऑफ टॅक्सॉनॉमी असं म्हणतो. तर का म्हणतो? तर आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये एक महत्वाची सिस्टीम आहे जिच्यावर ऑलरेडी एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत. ते आहे बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम. याचा अभ्यास आपण या लेक्चरच्या शेवटच्या टप्प्यात करणार आहोत, ज्याला आपण द्विपद नामकरण प्रणाली असं म्हणतो. बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम. या सिस्टीमची गरज का पडली आणि परीक्षेसाठी महत्त्वाची असणारी गोष्ट याचे रूल्स काय काय आहेत हे देखील आपण इथे समजून घेणार आहोत. सो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा परीक्षेला विचारला जाऊ शकतो, बायनॉमियल नोमेनक्लेचर ऑफ द सिस्टीम. आता आपण
अनालिसिस करतोय, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन विचारली गेली, कुणी डिस्कवर केली, तसं मग बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम कोणी प्रपोज केली, तर कोणी प्रपोज केलेली आहे, कार्ल लिनायस. ठीक आहे. सिस्टिमा नेचर हे त्यांचं पुस्तक, हे त्यांचं पब्लिकेशन महत्वाचं आहे. ठीक आहे. टॅक्झॉनॉमी हा शब्द, ही जी टर्म आहे ही कुणी कॉइन केली, असे प्रश्न विचारले जात आहेत सारखे. सो A.P.D. कॅन्डोले जे आहेत त्यांनी ही टर्मिनॉलॉजी दिली. इथे देखील परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. टॅक्झॉनॉमी ही जी टर्म आहे कुणी कॉइन केली, हे नाव लक्षात ठेवा. ही स्पेलिंग तुमच्या समोर आहे, जी पेपरमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे. आलं लक्षात? सो टॅक्झॉनॉमी, द टर्म टॅक्झॉनॉमी वॉज कॉइन्ड बाय A.P.D. कॅन्डोले. टाइप्स ऑफ टॅक्झॉनॉमी. आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो का, या लेवलपर्यंत एमपीएससी जाईल का, तर फक्त थोडक्यात हे तुम्हाला माहिती असू द्या. टॅक्झॉनॉमीचे जे दोन मुख्य प्रकार आहेत, एक अल्फा आणि ओमेगा, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केले जातात, बस एवढंच लक्षात ठेवायचं. आला चुकून क्वेश्चन तर तुम्ही याला राहता, म्हणजे तुम्हाला थोडासा बेनिफिट मिळेल. या लेवलपर्यंत एमपीएससी जाईल असं वाटत नाही. टॅक्झॉनॉमीची टर्म कोणी सांगितली, A.P.D. कॅन्डोलेने सांगितली, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स येतात, इथपर्यंत प्रश्न अपेक्षित आहे. ॲडिशनल नॉलेज म्हणून फक्त लक्षात ठेवा, दोन टाइप्स आहेत त्याचे, अल्फा टॅक्झॉनॉमी आणि दुसरा प्रकार आहे ओमेगा टॅक्झॉनॉमी. याच्यात एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, अल्फा टॅक्झॉनॉमी मध्ये कोणत्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले जातात क्लासिफिकेशन करत असताना, तर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले जातात. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, जो मुलगा बायोलॉजीचा अभ्यास करत असतो त्याला ह्या दोन टर्मिनॉलॉजी माहितीच पाहिजे. एक आहे मॉर्फोलॉजी आणि दुसरी आहे ॲनाटॉमी. हे दोन शब्द माहिती असले पाहिजे. मॉर्फोलॉजी मध्ये हा शब्द आला, याचा अर्थ होतो लॉगस. लॉगस म्हणजे टू स्टडी. लॉगस म्हणजे काय, टू स्टडी. परीक्षा हे येणार नाही की लॉगस म्हणजे काय, बरोबर, ते एवढं तर तुम्हाला कळणारच आहे. मॉर्फोलॉजी हिच्यात एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, एखाद्या सजीवाकडे बघितल्यानंतर, उघड्या डोळ्याने बघितल्यानंतर, बाहेरून कापाकापी वगैरे काहीच करायचं नाही, बघितलं एक्सटर्नल ॲपिअरन्स, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिसतील, म्हणजे वनस्पतीच्या बाबतीत फळं, फुलं, फांद्या, जे आपल्याला उघड्या डोळ्याने डायरेक्टली दिसू शकतं, त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ॲनाटॉमी म्हणजे काय, आत जायचंय आपल्याला, डिसेक्शन करायचंय, आज जाऊन बघायचंय, इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास. ॲनाटॉमी मध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, इंटरनल स्ट्रक्चरचा जर आपण अभ्यास करणार असेल, अंतररचनाशास्त्र आपण असायला म्हणू शकतो. अंतररचनाशास्त्र, आतलं जाऊन इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणारी ब्रँच ॲनाटॉमी. आणि एक्सटर्नल अपीअरन्स, बाहेरून एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास करणार असेल त्याला म्हणायचं मॉर्फोलॉजी. मग एक्सटर्नल कॅरेक्टरचा विचार करून जर क्लासिफिकेशन केलं जात असेल त्याला म्हणायचं अल्फा टॅक्झॉनॉमी. काय म्हणायचं त्याला, अल्फा टॅक्झॉनॉमी. आणि दुसरा प्रकार आहे ओमेगा टॅक्झॉनॉमी. अल्फा टॅक्झॉनॉमी आणि ओमेगा टॅक्झॉनॉमी. याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर सोडून बाकी सगळंच येतं. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर वगळून जे बाकी आहे त्यांचा विचार करून क्लासिफिकेशन करायचं. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी झाली, सायटॉलॉजी, सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यानंतर पॅलिनॉलॉजी, पराक्कल, पॉलेन ग्रेन, त्यांचं स्ट्रक्चर वगैरे वगैरे, फायटोकेमिस्ट्री, सेरॉलॉजी, या सगळ्यांचा विचार करून. थोडक्यात एक लक्षात ठेवा, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरचा विचार करत असाल तर त्याला अल्फा टॅक्झॉनॉमी असं म्हणायचं. आणि मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक सोडून वेगळा कशाचा विचार करत असतात तर त्याला ओमेगा टॅक्झॉनॉमी असं म्हणायचं. खरं तर ही स्लाइड का तयार केली, याच्यात मला हे तर फक्त बेसिक सांगायचंच होतं, पण याच्या निमित्ताने काही गोष्टी तुम्हाला सारख्या उपयोगी पडणार आहेत, त्याच्याबद्दल बोलायचं. एम्ब्रियोलॉजी हा शब्द येणार आहे तुम्हाला. मग एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय, सायटॉलॉजी म्हणजे काय, हा शब्द येणार आहे, बघूया आपण पुढे त्याचा अर्थ काय होतो. पॅलिनॉलॉजी म्हणजे काय, फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय, सेरॉलॉजी म्हणजे काय, या 3-4 टर्मचा अर्थ या निमित्ताने मला तुम्हाला सांगता यावा म्हणून मी या स्लाइडचा इथे बरंच मुद्दाम ही जी स्लाइड आहे इथे इंट्रोड्यूस केलेली आहे. जर या स्लाइडवर आपण ठरवलं की बाबा एमपीएससीने विचार केला तर काय प्रश्न येऊ शकतो, तर टॅक्झॉनॉमीचे 2 प्रकार किती तसा प्रश्न येणार नाही. कोणकोणते प्रकार आहेत हा पण प्रश्न येणार नाही, अल्फा आणि ओमेगा.
प्रश्न असा असेल की अल्फा टॅक्झॉनॉमी कन्सिडर्स कोणते कॅरेक्टरिस्टिक, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक, आणि ओमेगामध्ये मॉर्फॉलॉजी सोडून बाकीचे सगळे कॅरेक्टरिस्टिक कशामध्ये कन्सिडर केले जातात, ओमेगा टॅक्झॉनॉमीमध्ये कन्सिडर केले जातात. ठीक. एम्ब्रियोलॉजी मी सांगितलं तुम्हाला की मी मुद्दामून ही पाठीमागची स्लाइड टाकली होती, या निमित्ताने काही कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर व्हाव्यात. एम्ब्रोयो आणि लॉजी. एम्ब्रोयोचा अभ्यास, लॉजी मागची सांगितलं तू स्टडी. कशाचा अभ्यास करायचा आपल्याला, एम्ब्रोयोचा अभ्यास करायचा. म्हणजे कशाचा अभ्यास करायचा, हा एम्ब्रियो कसा डेव्हलप होतो. मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र आल्यानंतर जो जायगॉट तयार होतो, जायगॉट पासून काय तयार होतो, एम्ब्रियो तयार होतो. हा एम्ब्रियो तयार होणं आणि नंतर त्याचं डेव्हलपमेंट होणं, फॉर्मेशन आणि डेव्हलपमेंट कसं कसं होत जातं याचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे त्याला म्हणलं जातं एम्ब्रियोलॉजी. त्याला मराठीमध्ये आपण भ्रूणशास्त्र असं म्हणू शकतो. हे जे भ्रूण आहे त्याची निर्मिती आणि डेव्हलपमेंट म्हणजे त्याचा विकास याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे याला आपण म्हणतो एम्ब्रियोलॉजी. इथे पहा थोडक्यात दाखवलंय, पण इथे स्पर्म मेल गॅमेट, ओव्हम फिमेल गॅमेट, हे कोणी स्पर्म आहे, ओव्हम फिमेल गॅमेट एकत्र आले, काय तयार होतो पहिला जायगॉट. आता आपण पुढे ते ब्लास्टुला तयार होतो, मोरुला ब्लास्टुला म्हणजे गर्भ तयार करायला चालू होतो. सॉरी इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, एम्ब्रियो तयार व्हायला होतो. मग एम्ब्रियो तयार होण्याच्या पूर्वी काय तयार होतो, जायगॉट तयार होतो. जायगॉटच्या पुढे काय तयार होतो, एम्ब्रियो तयार होतो. आणि मग पुढे चालून त्याचं डेव्हलपमेंट कसं होतं याचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे त्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रियोलॉजी असं म्हणतो. सो हे महत्वाचं आहे. दुसरं जे महत्वाची टर्म तिथे आली होती ती होती पॅलिनोलॉजी. पॅलिनोलॉजी कशाचा अभ्यास केला जातो याच्यामध्ये, स्टडी ऑफ प्लांट पॉलन. ज्यावेळेस आपण प्लांटच्या बाबतीमध्ये वनस्पतीचं रिप्रोडक्शन समजून घेणार आहोत, मग वनस्पतीच्या बाबतीमध्ये रिप्रोडक्शन वेगवेगळ्या पद्धतीने होतं. सेक्स्युअल रिप्रोडक्शन लैंगिक प्रजनन, असेक्स्युअल रिप्रोडक्शन अलैंगिक, शाकीय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन वगैरे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला हे माहिती असेल तिथे देखील मेल गॅमेट प्रोड्यूस होणार आहे. आणि हे जे मेल गॅमेट प्रोड्यूस होणार आहे त्याच्यामध्ये पॉलन ग्रेनचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे. कोणाचा, पॉलन ग्रेनचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे. सो या पॉलन ग्रेनचा अभ्यास करायचा आहे. कधी कधी टेरिडोफाइट्स म्हणजे हा शब्द तुम्हाला येणार आहे. स्पोर्स, कधी कधी रिप्रोडक्शन मध्ये स्पोरचा देखील रोल खूप महत्त्वाचा आहे. काही पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम आहे ताऱ्यावर विशिष्ट सूक्ष्म प्लॅंक्टन जीवांचा, दॅट इज सर्टन मायक्रोस्कोपिक प्लॅंक्टन ऑर्गॅनिझम्स, या सगळ्यांना कलेक्टिव्हली कोणता शब्द वापरला जातो, पॉलिनोमॉर्फ्स. काय शब्द वापरला जातो, पॉलिनोमॉर्फ्स. मग ह्याचा फक्त जिवंत असणाऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच आपल्याला अभ्यास करायचा तर नाही. उत्खनन करून कुठेतरी जे काही अवशेष सापडलेले आहेत तिथे जर आपल्याला कुठला एखादा पॉलन ग्रेन सापडलेला असेल त्याचा देखील फॉसिल फॉर्म मधल्या अवशेषाच्या स्वरूपातला जीवाश्म स्वरूपात सापडलेला एखादा परागकण असेल त्याचा देखील अभ्यास इथे केला जातो. थोडक्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचं, पॉलन ग्रेनचा अभ्यास. पॉलन ग्रेनचा जर अभ्यास करत असो तर आपण पॅलिनोलॉजी असं म्हणणार आहोत. सो पॅलिनोलॉजी इज द स्टडी ऑफ पॉलन ग्रेन. ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहिती व्हावी, ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती व्हावी ही अपेक्षा होती आणि म्हणून हे ऍड केलेलं होतं. पुढे आहे फायटोकेमिस्ट्री. काय आहे, फायटोकेमिस्ट्री. फायटो हा शब्द आला ना मला लक्षात ठेवायचा, हा शब्द कशाशी रिलेटेड आहे, प्लांटशी रिलेटेड आहे. केमिस्ट्री रसायनशास्त्र. मग फायटोकेमिस्ट्री मध्ये काय अपेक्षित आहे, स्टडी ऑफ फायटोकेमिकल्स which are the chemicals which are derived from plants. वनस्पतीपासून मिळवलेले जे काही रसायन आहेत, केमिकल्स आहेत, त्यांचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे त्याला आपण म्हणणार आहोत फायटोकेमिस्ट्री. फायटो शब्द आला की तो कशाशी रिलेटेड आहे, प्लांटशी रिलेटेड आहे. केमिस्ट्री, सो फायटोकेमिकल्स चा अभ्यास. फायटोकेमिकल्स म्हणजे द केमिकल्स which are derived from the plant. फायटोकेमिस्ट्रीचा अभ्यास, फायटोकेमिस्ट्री म्हणजे फायटोकेमिकलचा अभ्यास आणि फायटोकेमिकल म्हणजे जे वनस्पतीपासून मिळवलेले आहेत त्यांचा अभ्यास आपण करतो. ठीक आहे. पुढे आहे सेरॉलॉजी. काय आहे, सेरॉलॉजी. ही एक टर्मिनॉलॉजी कशी आलेली होती.
ठीक आहे. विशेषतः सीरम हा शब्द कधीतरी तुम्ही ऐकलेला असणार आहे. कुठला? सीरम हा शब्द तुम्ही ऐकलेला असणार आहे. सो सायंटिफिक स्टडी ऑफ सीरम अँड अदर बॉडी फ्लुइड्स, याला आपण काय म्हणतो? सिरोलॉजी असं म्हणतो. मग बॉडी फ्लुइड मध्ये फ्लुइड पण आलं, लिम्फ पण आले, मी माणसाच्या बाबतीत सांगतोय. सो या सगळ्याचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे त्याला आपण म्हणतो सिरोलॉजी. सिरोलॉजी म्हणजे सीरम आणि शरीरातील येथील द्रव्यांचा वैज्ञानिक अभ्यास करण्याची जी पद्धत आहे. सो सायंटिफिक स्टडी ऑफ सीरम अँड अदर बॉडी फ्लुइड इज नोन ॲज सिरोलॉजी. सिरोलॉजीवर जर प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता आपण मुख्य प्रश्नाकडे जाणार आहोत, म्हणजे ज्याच्यामुळे आपण हे सगळं चालू केलं. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे एका दिवसात झालेलं नाही. जसं आपल्याला ना, तुम्ही पहा फिजिक्समध्ये बऱ्याच वेळा मुलांना असं सांगितलं जातं की न्यूटन ॲपलच्या झाडाखाली बसलेले होते आणि वरून ॲपल पडला आणि न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लागला. इतक्या सहजासहजी एवढे महत्त्वाचे नियम शोधले जात नाही. त्याच्या आधी केपलर नावाचा जो सायंटिस्ट होता त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. तसं ही जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ती एका दिवसात आलेली नाही, वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर काम झालेलं आहे. सर्वात पहिला प्रयत्न क्लासिफिकेशनचा कोणी केला होता? थिओफ्रेटस. कुठल्या पुस्तकामध्ये? हिस्टोरिया प्लॅन्टेरम. हे हा प्रश्न होऊ शकतो. यांनी लिहिलं पुस्तक हिस्टोरिया प्लॅन्टेरम नावाचं एक पुस्तक जे आहे ते यांनी लिहिलं आहे. त्यांनी जे काही क्लासिफिकेशन केलं त्याच्यामध्ये प्लांटचं क्लासिफिकेशन त्यांनी 3 ग्रुपमध्ये केलं. थिओफ्रेटस यांनी जे क्लासिफिकेशन केलं हिस्टोरिया प्लॅन्टेरम नावाच्या पुस्तकामध्ये, इथं क्वेश्चन तयार होतं त्या पुस्तकाचं नाव. किती ग्रुपमध्ये केलं? 3 ग्रुपमध्ये केलं. बेस्ड ऑन देअर हॅबिटेट, कुठे येतात ते, कुठे उगवतात, त्यांचा अधिवास काय आहे याच्यानुसार त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन केलं. खूपच बेसिक आहे. हर्ब्स, त्याच्यानंतर श्रब्स आणि ट्रीज. हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज. हर्ब्स जर मराठी ट्रान्सलेशन करायचं झालं आपण तर औषधजन्य वनस्पती आहेत त्या हर्ब्स मध्ये येतात. झुडपं जी आहेत ती श्रब्स मध्ये येतात आणि आपण ज्याला झाडं असं म्हणतो ते कशामध्ये येतात? ट्रीज मध्ये येतात. हे खूप सुरुवातीचं बेसिक लेवलचं क्लासिफिकेशन आहे जे सुरुवातीच्या टप्प्यात केलं गेलेलं होतं. ठीक आहे. तुम्हाला जर तिथे क्वेश्चन दिसत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने अभ्यासू शकता. त्याच्यानंतर लिलायन्सने प्रयत्न केला. 24 ग्रुपमध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलं. किती? 24 ग्रुपमध्ये. क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी वापरलेला क्रायटेरिया काय होता? संख्या, लांबी, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन करण्याची पद्धत काय आहे हे देखील त्यात विचारात घेतलेलं होतं. पुस्तकाचं नाव स्पेसिस प्लॅन्टेरम. असं काय लक्षात ठेवायचं? मला नाव वाटत हे 24 ग्रुपचं क्लासिफिकेशन महत्वाचं आहे, पण एखाद्याला खूपच पाठांतर करायची इच्छा असेल तर इथे तुम्ही लिहिण्याचे किती ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं तर 24 ग्रुपमध्ये हे लक्षात ठेवू शकता. त्याचं बेसिस लक्षात ठेवायचं कारण नाही. कुठल्या पुस्तकात केलं? स्पेसिस प्लॅन्टेरम. कुठलं? स्पेसिस प्लॅन्टेरम या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. आता महत्वाचं जी क्लासिफिकेशन सिस्टीम प्रश्नामध्ये विचारली गेलेली आहे ती आहे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, जिला आपण वर्गीकरणाची नैसर्गिक प्रणाली असं मराठीमध्ये म्हणू शकतो. मगाशीच मी उल्लेख केला सुरुवातीच्या काळामध्ये आलेली ही क्लासिफिकेशनची सिस्टीम. असा विचार करा की लिवेन ज्यावेळेस हे शोधला, मायक्रोस्कोप शोधला. हे मायक्रोस्कोप शोधण्याच्या आधीची पद्धत आहे. अलीकडच्या काळामध्ये पाहा तुम्ही क्रोमोझोम लेवलवर अभ्यास करायला लागला, डीएनएच्या लेवलवर गेला, आरएनएच्या लेवलवर गेला. पण सुरुवातीच्या काळामध्ये फक्त उघड्या डोळ्याने दिसणारे कॅरेक्टरिस्टिक्सच खूप महत्वाचे होते. काही नाही, फक्त उघड्या डोळ्याने बघा, नैसर्गिकरित्या तुम्हाला जे काही दिसते ते बघा आणि त्याच्या सायन्टिफिक क्लासिफिकेशन करा. आलं लक्षात? मग मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचा विचार करून केलेलं क्लासिफिकेशन, दॅट इज नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. पाठांतराचा काही संबंधच येत नाही. किंवा तुमच्यासमोर कॉम्प्युटर दिलाय, कॉम्प्युटरमध्ये तुम्ही त्याचं अनालायसिस करताय आणि मग तुम्ही आर्टिफिशियली क्लासिफाय करताय, असं काही याच्यामध्ये नाही. किती नंबर्स वगैरे आहेत याचाही विचार तुम्ही करत नाही. कुठल्या प्रकारचा आत केमिकल आहे याचा देखील तुम्ही विचार करत नाही. उघड्या डोळ्याने दिसणारे कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिकचा विचार करून, वैशिष्ट्यांचा विचार करून जर क्लासिफिकेशन केलेलं असेल तर त्याला आपण नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. काय म्हणणार आहोत त्याला आपण? नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणणार आहोत. आता याच्यामध्ये देखील मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये फांद्या कशा येतात, स्टेम,
मूळ, खोड, फांद्या वगैरे आपण सगळंच घेणार. त्यातही सगळ्यात महत्वाचं फुलांचा जास्त याच्यामध्ये विचार केला गेला. आता फुलांचाच का, तर फुलांचा विचार याच्यासाठी केला गेला की एन्व्हायरमेंटचा परिणाम फुलांवर शक्यतो जास्त होत नाही. मग फुलांची जर कॅरेक्टरिस्टिक्स विचारात घेतली असतील तर त्याला आपण फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? फ्लोरल कॅरेक्टर्स. आता हे जस्ट ॲडिशनल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. हे खूप एवढं पुरेसं आहे. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये कोणत्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक विचारात घेतले जातात? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक विचारात घेतले जातात. आता हे ॲडिशनल नॉलेज म्हणून कुठले कॅरेक्टर्स कन्सिडर केले जातात? फ्लोरल कॅरेक्टर कन्सिडर केले जातात. आता ते का केले जातात तर त्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलं मी की एन्व्हायरमेंटमध्ये, निसर्गामध्ये सगळ्यात कमी निसर्गाचा सर्वात कमी परिणाम होणारे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते कोणते असतात? फुलांचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आता त्या कोणकोणत्या असतात? ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन इन डिटेल बघू त्यावेळेस मी तुम्हाला हे देखील सांगेल की फुलाची सिमेट्री देखील महत्वाची असते. किती कॅलिक्स आहेत, किती करोला आहेत, किती अँड्रोसियममध्ये किती स्टॅमिन आहेत, कार्पेल कसे आहेत, ते युनायटेड आहेत का युनायटेड नाही, याचा देखील विचार तिथे केला जातो. ते नंतरचा एक विषय होऊ शकतो. क्लासिफिकेशन करत असताना काय केलं जातं? एक महत्वाचा ग्रुप निवडला जातो. मग त्या ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स, मग परत सब ग्रुप म्हणजे कसं? किंगडम प्लांटी, त्याच्यानंतर खाली कोण बाबा? डिव्हिजन. आता ह्याच्यात एक जनरली मुलं चूक करतात, नंतर येईलच हायरार्की ऑफ द क्लासिफिकेशन मध्ये. फायलम आणि डिव्हिजन हे तुम्ही पाठांतर केलं असेल तर फायलम हा शब्द कधी वापरायचा? जर तुम्ही किंगडम ॲनिमेलियाचं क्लासिफिकेशन पाहत असताल, तर त्याच्या खाली जी कॅटेगरी आहे ती फायलम ग्रेड धरायची. आणि तुम्ही किंगडम प्लांटीचा अभ्यास करत असताल तर आपण फायलम काय करायचं आहे? तिथे फायलमच्या ऐवजी दुसरा शब्द काय घ्यायचा? दुसरी कॅटेगरी घ्यायची, डिव्हिजन. म्हणजे इथं काय केलं जातं? सुरुवातीला क्लासिफिकेशन करत असताना मोठे ग्रुप निवडले जातात. ठीक आहे, ग्रुप निवडला म्हणजे मोठा ग्रुप निवडला किंगडम समजा. मग किंगडम नंतर तुम्ही खाली आला फायलम किंवा डिव्हिजन. मग तुम्ही पुढे आला क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस, हे आपण वरून खाली आलं. मला लक्षात. पहिल्यांदा मोठे ग्रुप केले जातात, त्याच्यानंतर परत छोटे ग्रुप. कशावर अवलंबून असते? कॅरेक्टरिस्टिक्सवर अवलंबून असतं. पुढे मी मुद्दा म्हणून जरा डिटेल हे सगळं सांगणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल पण हे एवढे डिटेल प्रश्न विचारला जातो का? तर नाही विचारला जात, पण समजण्यासाठी थोडं आकलन व्हावं म्हणून मी थोडंसं हे शेवटच्या टप्प्यामध्ये याच्याबद्दल अजून जास्त बोललो की तुम्हाला दिसेल देखील. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं का आहे ते? कोणी दिली ही सिस्टीम? बेंथम अँड हुकर. ठीक आहे. हू डिस्कवर्ड? आता डिस्कवर्ड हा शब्द योग्य नाही जरी प्रश्नामध्ये तिथे दिला असेल. शब्द काय पाहिजे होता? प्रपोज. म्हणून तर मग अशी मी बायोमेन नोमेनक्लेचर ही सिस्टीम प्रपोज कोणी केली? डिस्कवर म्हणजे आधी होतं आणि ते फक्त शोधून काढलं. प्रपोज केलं म्हणजे मी असं सुचवतोय बघा तुम्हाला योग्य वाटतंय. सो नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जे आहे हू प्रपोज? सो बेंथम अँड हुकर प्रपोज. ठीक आहे. आता वे फॉरवर्ड. 2 वेळा प्रश्न याच्यावर विचारून गेलेला आहे. मग कुठे उल्लेख केलेला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो कुठल्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे? जिनरा प्लॅन्टरम नावाचं एक पुस्तक जे त्यांचंच आहे त्याच्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. कशाचा? नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सो ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन टू प्रपोज. सो बेंथम अँड हुकर प्रपोज. कधी विचारलं, कधी सांगितलं असा प्रश्न येणार नाही. कोणत्या पुस्तकामध्ये? हे वे फॉरवर्ड आहे. 2 वेळा जर ते क्वेश्चन विचारून गेलेला आहे आणि परत तिथेच क्वेश्चन विचारायचा असेल, रिपीट जर क्वेश्चन करायचा नसेल तर कोणत्या पुस्तकामध्ये? जिनरा प्लॅन्टरम मध्ये ही सिस्टीम क्लासिफिकेशनची सांगितली गेलेली आहे. आता बेंथम आणि हुकर यांनी क्लासिफिकेशन करत असताना फ्लॉवरिंग प्लांट ज्या आहेत, आता एक लक्षात घ्या, मला आपण उल्लेख केला नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स जे उघड्या डोळ्याने आपल्याला जे कॅरेक्टर्स दिसतात त्यांचा विचार करायचा ठरवलं. पण त्यातही कोणते कॅरेक्टर्स ठरवले? फुलांचे, फ्लोरल कॅरेक्टर्सचे. मग फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत, आता तुम्ही नंतर प्लांटचं ज्यावेळेस क्लासिफिकेशन पाहता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकच वनस्पतीला फुलं येत नाही. थॅलोफाईट असतील, ब्रायोफाईट असतील, टेरिडोफाईट असतील, इव्हन जिम्नोस्पर्म पर्यंत फुलं येत नाही. आता त्याच्या नॉलेजनुसार ते ही जी जोड आहे बेंथम आणि हुकर यांच्या नॉलेजनुसार त्यावेळेस जे काही नॉलेज होतं 19व्या शतकाच्या 1970 1862 1893 त्या काळामध्ये जे काही नॉलेज होतं, जे काही अवेलेबल सोर्सेस ऑफ द नॉलेज होते त्याच्या सहाय्याने फ्लॉवरिंग प्लांटचं क्लासिफिकेशन त्यांनी 3 ग्रुपमध्ये केलं. हे 3 ग्रुप कोणते होते? हा पण क्वेश्चन तयार होऊ शकतो बघा. कारण की नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये बेंथम आणि हुकरचं बद्दल प्रश्न विचारून गेलेला आहे.
पुस्तकाचं नाव जिनेरा प्लॅन्टॅनम, इथे इक्वेशन होऊ शकतो. आणि किती ग्रुपमध्ये आणि कशाला डिव्हाइड केलं होतं, त्यांनी फ्लॉवरिंग प्लांटला डिव्हाइड केलेलं होतं. किती ग्रुपमध्ये डिव्हाइड केलं होतं, किती क्लासेसमध्ये डिव्हाइड केलं होतं, 3 क्लासेसमध्ये डिव्हाइड केलं होतं. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे अँजिओस्पर्म. हे कोण आहेत, अँजिओस्पर्म्स आहेत. मग त्याचं क्लासिफिकेशन आत्ताच्या भाषेत जर करायचं झालं तर 2 ग्रुप येतात, मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन. पण यांनी त्याच्यात अजून एक टाकले होते, जिम्नोस्पर्म देखील त्यांनी याच्यातच टाकलेले होते. 3 ग्रुपमध्ये त्यांनी क्लासिफिकेशन. फसू नका, कारण काय होतं, फ्लॉवरिंग प्लांट म्हणलं की सगळ्यांना माहिती अलीकडे ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना लगेच लक्षात येतं फ्लॉवरिंग प्लांट बद्दल विचारले म्हणजे आपण थोडंसं स्वतःचं नॉलेज कॉमन सेन्स वापरतो. म्हणजे 2 ग्रुप असणारे, एक असणारे डायकॉटिलिडॉन आणि दुसरा असणारे मोनोकॉटिलिडॉन. अतिशय सोप्या भाषेत आपल्याला जसं शिकवलं जातं तसं बियाचे किती तुकडे होतात, 2 तुकडे होतात की 1 तुकडे होतात, विभाजन किती होतं. 2 जर होत असेल तर डायकॉटिलिडॉन आणि 1 जर होत असेल तर मोनोकॉटिलिडॉन. हे तुम्हाला माहितीच आहे. पण बेंथम आणि हुगरने जी मेथड सांगितलेली होती, जी सिस्टीम वापरली, त्यांनी 3रा क्लास याच्यात घेतला होता, जिम्नोस्पर्मी, हा देखील याच्यात घेतलेला होता. सो कन्फ्यूज होऊ नका. आता थोडक्यात अनालिसिस करून झाल्यानंतर मी काय काय लक्षात ठेवणार आहे. नॅचरल सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन कोणी प्रपोज केली, बेंथम आणि हुगरने प्रपोज केली. कोणत्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केले, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कन्सिडर केले, ॲडिशनल नॉलेज म्हणून फ्लोरल कॅरेक्टर्स कन्सिडर केले, फ्लॉवरिंग प्लांटचं क्लासिफिकेशन केलं, किती ग्रुपमध्ये केलं. फ्लॉवरिंग प्लांट म्हटल्यानंतर आपल्याला 2 अपेक्षित वाटू शकत नाही, 3 ग्रुपमध्ये केलं, डायकॉटिलिडॉन, मोनोकॉटिलिडॉन आणि जिम्नोस्पर्म. आलं लक्षात? ठीक आहे. हे आपण बेंथम आणि हुगर बद्दल बोलतोय. आत्ताच्या नॉलेजनुसार आपण फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे की काय म्हणणार, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन हेच म्हणणार आहे. पण बेंथम आणि हुगरचं काय म्हणणं होतं, फ्लॉवरिंग प्लांटचं क्लासिफिकेशन 3 ग्रुपमध्ये केलं जाऊ शकतं. रेफरन्स एनसीईआरटीच्या पुस्तकातून हे आहे. हे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले जातात. ठीक आहे. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आपण सांगितलं की कन्सिडर करून क्लासिफिकेशन केलं जातं. मग रूट सिस्टीम कोणत्या प्रकारची आहे, टॅप रूट सिस्टीम आहे का ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आहे. व्हेनेशन हे जे आहे ना, हे कोणत्या प्रकारचं आहे, याला रेटिक्युलेट व्हेनेशन असं म्हणतात. मका वगैरे असेल, ऊसाचे शेतकरी असतात आपल्या ग्रामीण भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहताल तर याच्यामध्ये पाता असं उभं फाडता, आपण उभं फाडू शकतो. त्याचं कारण काय आहे, त्याच्यामध्ये असणारं व्हेनेशन कसं असतं, पॅरलल व्हेनेशन असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 टेट्रामेरस. 1 2 3 4 5 पेंटामेरस. लक्षात. परत त्याच्यात असतं ॲक्टिनोमॉर्फिक, जायगोमॉर्फिक, रॅडियल सिमेट्री ऑफ द फ्लॉवर. हे जरा डिटेल होईल थोडंसं तुमच्यासाठी. सो वेगवेगळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कन्सिडर करून हे क्लासिफिकेशन केलं जातं. मग मोठे ग्रुप, त्याच्यानंतर सब ग्रुप, अशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं जातं. आता मी मगाशी सांगितलं वे फॉरवर्ड. आता आपल्याला असं कळलं की नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनवर एमपीएससीने क्वेश्चन विचारलेला आहे. दुसरी सिस्टीम क्लासिफिकेशनची थोडक्यात आपण कार्लस लिन्नेसचा उल्लेख केला, बायनॉमियल नोमेनक्लेचरचा उल्लेख केला, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचा देखील आपण विचार केला. अजून एक आहे जिचा विचार आपण काढायला पाहिजे, परीक्षेला प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतो, ती आहे फायलोजेनेटिक सिस्टीम. कोणती? फायलोजेनेटिक सिस्टीम. हिलाच पोस्ट डार्विनियन सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. डार्विनचा सिद्धांत आल्यानंतर हा देखील महत्त्वाचा भाग आहे आणि याचा विचार करून क्लासिफिकेशन केलं जाऊ शकतो असा विचार माणसाच्या मेंदूत आला आणि त्यातून ही पद्धत उपजली असं आपण म्हणू शकतो. सो विच ऑफ द फॉलोइंग सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन इज पोस्ट डार्विनियन सिस्टीम, असा सिंपल सरळ क्वेश्चन तयार होऊ शकतो. खालीलपैकी कोणती सिस्टीम ही पोस्ट डार्विनियन सिस्टीम म्हणून ओळखली जाते. सो फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन ही काय आहे, आपण असं म्हणू शकतो की पोस्ट डार्विनियन सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन म्हणून ओळखली जाते. मग त्यासाठी तुम्हाला फायलोजेनिक हा शब्द माहिती असला पाहिजे. उत्क्रांतीचा इतिहास, माणूस कसा, माणसाची उत्क्रांती, त्याचा अभ्यास आपण करतो. अँथ्रोपॉलॉजी जर असेल तर तुम्हाला हे सगळं कळेल. म्हणजे आपण सहज म्हणून जातो की माकडापासून माणसाचा जन्म झाला. ऍक्च्युली माकड हा शब्द चुकीचा आहे, त्याच्याऐवजी वानर आपण म्हणू शकतो. आणि माणूस हा जो प्रवास आहे, ही जी उत्क्रांती आहे, याचा अभ्यास ज्या ब्रांचमध्ये आपण करणार
फायलोजेनी फक्त माणसाचाच करायचा का नाही, बाकीच्या पण सगळ्या सजीवांच्या उत्क्रांतीचा इतिहास, आणि तो विचारात घेऊन ज्यावेळेस क्लासिफिकेशन केलं जाईल त्याला आपण म्हणणार आहोत फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सॉरी, या निमित्ताने तुम्हाला फायलोजेनी म्हणजे काय हे समजावं हा अभ्यास. फायलोजेनी या टर्मिनॉलॉजीबद्दल जर तुम्हाला प्रश्न विचारला तर माहिती असू द्या, फायलोजेनीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, हिस्ट्री ऑफ इव्होल्युशन ऑफ स्पेसिस पर्यंत पुरेसे आहे आपल्याला. हिस्ट्री ऑफ इव्होल्युशन ऑफ स्पेसिस अँड उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे कोण, फायलोजेनी. ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहिती व्हावी म्हणून ही स्लाइड आपण ऍड केलेली आहे. आता फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, जर तुम्हाला नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कोणी प्रपोज केली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर मग फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन मध्ये कोणाकोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, कोणी कोणी हा बेस धरून क्लासिफाय करायचा प्रयत्न केले वेगवेगळ्या स्पेसिस, तर त्याच्यामध्ये ही दोन नावं लक्षात ठेवायची तुम्हाला. जिथं बेंथम आणि हुकर तिकडे लक्षात ठेवली, तसं अँगलर आणि फ्रँकल, अँगलर आणि फ्रँकल ही जी नावं आहेत ही तुम्हाला इथे महत्वाची आहेत. त्यांची जी क्लासिफिकेशनची सिस्टीम होती ती फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन होती. कुठल्या पुस्तकामध्ये त्यांनी ती मांडली, नेचर लिचेन असं जास्त योग्य प्रोनाउन्सिएशन झालं असल्याचं, नेचर लिचेन, आणि पुढे फ्लॅंजिन फॅमिली, ठीक आहे. स्वतः मगाशी आपण उल्लेख केला की सायंटिस्टची नावं तर आहे, म्हणजे जर आपण प्रायोरिटी ऑर्डर ठरवली तर प्रायोरिटी ऑर्डर मध्ये फक्त हे महत्वाचं आहे, फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन प्रपोज करणारे त्यांची स्वतःची सिस्टीम, त्याच्यामध्ये त्यांनी बेस काय घेतला होता, फायलोजेनी घेतला होता. मग असे सायंटिस्टची जोड कोण कोणी, अँगलर आणि फ्रँकल, हे मेन हे ऍटलिस्ट हे पहिलं महत्वाचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं अजून काहीतरी लक्षात ठेवायचं तर पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यामध्ये जर हे तुम्ही व्यवस्थित वाचलं तरी तो उल्लेख सरळ सरळ केलेला आहे, फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचा विचार त्यांनी केलेला होता. याच्याशिवाय अजून कोण आहे तर फ्लॉवरिंग प्लांटच्या बाबतीमध्ये फॅमिली ऑफ फ्लॉवरिंग प्लांट हे जे आहे कोणी सांगितलं, हचिन्सन नावाची ही व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तोच रेफरन्स घेतलेला आहे. इथे वाक्य आहे बघा, arranged according to the new system based on their probable phylogeny. म्हणजे हचिन्सनने फ्लॉवरिंग प्लांटचं क्लासिफिकेशन करत असताना कोणाचं क्लासिफिकेशन केलं, फ्लॉवरिंग प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. कोणत्या पुस्तकात केलं, फॅमिलीज ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. कशाचा आधार घेतला, फायलोजेनीचा आधार घेतला, ठीक आहे. मग हचिन्सन हे नाव ज्यावेळेस तुम्ही वाचता त्याच्याबरोबर आलं पाहिजे फायलोजेनी, हे तुम्हाला जोडून लक्षात ठेवायचं आहे. हचिन्सन, फायलोजेनी आणि फॅमिलीज ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. आलं लक्षात. हू प्रपोज्ड कुठली पुस्तकाचं क्लासिफिकेशन, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन कोणासाठी, टू दी फ्लॉवरिंग प्लांट. कोणी फ्लॉवरिंग प्लांटचं क्लासिफिकेशन फायलोजेनीचा आधार घेऊन केलं तर त्याच्यामध्ये हचिन्सन हे नाव तुम्हाला महत्वाचं आहे. इथे क्वेश्चन तयार होऊ शकतो. अजून एक महत्वाची टर्मिनॉलॉजी याच्याशीच रिलेटेड फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये एपीजी हा शब्द कोणत्या सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशनशी रिलेटेड आहे, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन या सिस्टीमशी रिलेटेड आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एपीजी हा जो शब्द आहे हा कशाशी रिलेटेड आहे, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनशी रिलेटेड आहे. इट इज द लेटेस्ट फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. मग एपीजी स्टँड्स फॉर एंजिओस्पर्मिक, एंजिओस्पर्म म्हणजे परत फ्लॉवरिंग प्लांट, पी फायलोजेनेटिक आणि जी ग्रुप. सो ए एंजिओस्पर्मिक, पी फायलोजेनेटिक, जी ग्रुप. एपीजी कोणत्या सिस्टीमशी रिलेटेड आहे, तो कोणत्या सिस्टीमशी रिलेटेड आहे, पी स्टँड्स फॉर फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता मी सांगितलं एपीजी एंजिओस्पर्मिक फायलोजेनेटिक ग्रुप. चला अजून एक क्वेश्चन जो आपण सोडवलेला होता तो होता बायनॉमियल नोमेनक्लेचर. याच्या बाबतीत वेगवेगळ्या परीक्षेला क्वेश्चन विचारून गेलेले आहेत. इवन तुम्ही जरी एमपीएससीचा अभ्यास करत असताल तर तुम्हाला ही खात्रीपूर्वक माहिती असू द्या, सीईटी जी घेतली जाते
किंवा नीटची जी एक्झाम घेतली जाते याच्यामध्ये देखील हा टॉपिक खूप महत्त्वाचा राहिलेला आहे, त्यामुळे तो तुमच्या परीक्षेसाठी तर महत्त्वाचा असणारच आहे. मग याच्यामध्ये बायनॉमियल नोमेनक्लेचर ही जी सिस्टीम आहे, बायनॉमियल नोमेनक्लेचर, नोमेनक्लेचर या शब्दाचा अर्थ होतो प्रोसेस ऑफ नेमिंग, प्रोसेस ऑफ नेमिंग, नाव ठेवण्याची पद्धत, प्रोसेस ऑफ नेमिंग. बाय हा शब्द कोडला, बाय या शब्दाचा अर्थ होतो टू, नॉमिनल नेम. ज्या सिस्टीम ऑफ द नोमेनक्लेचर मध्ये द सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ कशाचा भाग याच्यामध्ये टू पार्ट्स ऑफ द नेम, टू नेम पार्ट येतात, नावाचे दोन भाग होतात. एकाला आपण जेनेरिक एपिथेट किंवा जेनेरिक नेम असं म्हणतो, जेनेरिक एपिथेट, जेनेरिक नेम किंवा एपिथेट असं देखील शब्द तुम्हाला प्रश्नामध्ये दिसेल. आणि दुसरा जो भाग आहे याच्यातला तो आहे स्पेसिफिक एपिथेट, स्पेसिफिक एपिथेट किंवा त्यालाच आपण नेम असं म्हणू शकतो. सो दोन पार्ट आहेत, नावाला किती भाग आहेत? दोन. म्हणून या सिस्टीमला काय म्हटलं जातं? बायनॉमियल नोमेनक्लेचर. ऑब्वियसली ही सिस्टीम कोणी प्रपोज केली? फादर ऑफ टॅक्सॉनॉमी, लिनायस नावाचा सायंटिस्ट होऊन गेला, त्यांनी ही सिस्टीम आपल्याला दिलेली आहे. सो बायनॉमियल नोमेनक्लेचर ही सिस्टीम तुमच्या लक्षात आहे. त्याचं उदाहरण नावाचं तुमच्या समोर दिलेलं आहे. रूल्स तर आपण डेफिनेटली पाहणार आहोत. हे इटॅलिक मध्ये दिलेले, तिरकळलेले लिपी जी वापरली ती इटॅलिक. सो प्रिंट करत असताना इटॅलिक मध्ये प्रिंट करायचं असतं. नावं जे असतात ते लॅटिन मध्ये असतात, बघा त्याच्यात गोंधळ करू नका. लॅटिन प्रिंट जी आहे ती इटॅलिक आणि हँड रिटन असेल तर मात्र आपल्याला सेपरेट अंडरलाईन करावं लागतं. इथे तुम्हाला सेपरेट अंडरलाईन दिसणार नाही कारण हे प्रिंट केलं गेलेलं आहे आणि इटॅलिक फॉन्ट वापरलेला आहे. इटॅलिक फॉन्ट वापरलेला असल्यामुळे याला अंडरलाईन केलेलं आहे. तर आता मी जर लिहिली तर मी असं लिहिणार मॅन्जिफेरा इंडिका आणि मला याला सेपरेट अंडरलाईन करावं लागतं. एकच अंडरलाईन सुद्धा चालत नाही, सेपरेटली अंडरलाईन करायला लागतं. हे रूल येते जे आपण नंतर पाहणार आहोत. पहिला पार्ट जो असतो तो जेनेरिक एपिथेट असतो, जेनेरिक नेम असं म्हणतात. या नावातला जो पहिला भाग असतो तो असतो जेनेरिक नेम आणि दुसरा जो आहे त्याच्यावर आपल्याला स्पेसिस कळते, मला स्पेसिफिक नेम किंवा स्पेसिफिक एपिथेट असं म्हणतात. पहिल्या नावावरून आपल्याला जीनस कळतं, दुसऱ्या नावावरून आपल्याला त्याची स्पेसिस कळते. पहिल्या नावावरून जीनस कळतं म्हणून जेनेरिक नेम किंवा जेनेरिक एपिथेट असं म्हणतात. दुसऱ्या नावावरून स्पेसिस कळते म्हणून त्याला स्पेसिफिक एपिथेट असं देखील म्हणतात. रूल असं सांगतो, जेनेरिक नेम जे असेल त्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने करावी. इथे तुम्ही बघा एम कॅपिटल काढलेलं आहे. जेनेरिक एपिथेट किंवा जेनेरिक नेम जे असेल त्याची सुरुवात कॅपिटल अक्षरानेच करायची असते आणि जे स्पेसिफिक आहे ते मात्र तुम्हाला स्मॉल लेटरनेच द्यायचं असते. सो जेनेरिक नेम कॅपिटल अक्षराने सुरुवात करा, स्पेसिफिक नेम जे आहे ते मात्र तुम्ही छोट्या अक्षरापासून स्मॉल लेटरपासून सुरुवात करायची. प्रिंट करत असताना तर ते इटॅलिक मध्ये प्रिंट करायचं असतं म्हणून तुम्हाला तिरका फॉन्ट तुम्हाला वापरलेला दिसेल. लिहिणार असतात तर तुम्हाला हँड रिटन असेल तर स्वतंत्रपणे अंडरलाईन करावं लागतं. पॅन्थेरा, पी कॅपिटल, पॅन्थेरा हे जीनस आहे, जेनेरिक नेम. टायग्रिस, ठीक आहे, हे झालं स्पेसिफिक एपिथेट, स्मॉल लेटर मध्ये दिलेलं. मुद्दाम हे वापरलेलं आहे. जरी हे प्रश्नामध्ये समावेश केला नसेल तर मी जस्ट क्वेश्चनचा अनालिसिस करत होतो त्यावेळेस मला जोड्या जुळवाला असा क्वेश्चन दिसला की ज्याच्यामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि तुम्हाला त्याच्या नेमशी त्याला जोडायचं आहे बायनॉमियल नोमेनक्लेचर मेथडचं. सो टायगर, टायगरचं नाव काय आहे? पॅन्थेरा टायग्रिस. मँगो पाठ असतं मुलांना, मॅन्जिफेरा इंडिका. त्यानंतर आपल्या आसपास जे कडुलिंबाची झाडं दिसतात, आजा डायरेक्टा इंडिका, आजा डायरेक्टा इंडिका. नाग, नाजा नाजा, नाग, नाजा नाजा, ठीक आहे. ही रेषा का मारली? हँड रिटन आहे, हँड रिटन असल्यामुळे याच्या खाली मला काय करायचं? अंडरलाईन करायचं सेपरेट सेपरेट. वर दुसरा रूल काय पाहिला? जेनेरिक होतं त्यामुळे कॅपिटल काढलं आणि स्पेसिफिक होतं म्हणून स्मॉल लेटरने काढलं. ऑफकोर्स ह्युमन बिंग, होमो सॅपियन्स, ह्युमन बिंग होमो सॅपियन्स. जास्वंदाचं फुल जनरली माहिती असले पाहिजे, हिबिस्कस रोजा सायन्सिस, हिबिस्कस रोजा सायन्स. याच्याशिवाय अजून काही नावं आहेत, पॅन्थेरा, लिओ वगैरे, ते मुद्दाम मी घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला थोडंसं काही महत्त्वाचे असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत
जीव आहे त्यांची बायनॉमियल नोमेनक्लेचरच्या सिस्टममध्ये दिली गेलेली नावं माहिती असली पाहिजे. ठीक आहे. ही जी नावं आहेत याच्या बाबतीमध्ये जे रूल्स तयार केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये जी वनस्पतींची नावं आहेत, बॉटॅनिकल नेम्स, वनस्पतींची जी नावं आहेत याच्यासाठी महत्वाची जी आपल्याला ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायची आहे ती आहे IUCN, ICBN. काय आहे? ICBN, इंटरनॅशनल संहिता कोड. कशासाठी? फॉर बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नोमेनक्लेचर, ICBN. आणि जर प्राण्यांची नावं असतील, दॅट इज झूलॉजिकल नेम्स आर बेस्ड ऑन, फक्त झेड जो आहे तो बदलायचा आहे, बी जो आहे तो बदलायचा आहे, त्याच्या जागेवर काय घ्यायचं? झेड घ्यायचं. इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर, ICBN, इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नोमेनक्लेचर, आणि इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर, ICZN. केमिस्ट्रीचा उल्लेख इथे नाही, मगाशी मी IU म्हटलं होतं, तिथे IUPAC, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची नावं देण्यासाठीची ही पद्धत आहे. ठीक आहे. सो हा एक पॉईंट तुम्हाला माहिती असू द्या. ICBN, इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नोमेनक्लेचर, आणि झूलॉजिकल नेम जर असतील तर ICZN, इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर. लक्षात येते? ठीक आहे. पुढे आता काही रूल्स थोडक्यात मी असे रूल्स सांगितलेले आहेत. परत एकदा थोडेसे काय आपल्याकडून राहिलं असेल तर आपण सांगूया. पहिला सांगितलं आम्ही थोडक्यात तुम्हाला, सायंटिफिक नेम्स आर लॅटिन. नावं कोणत्या भाषेत आहेत? लॅटिन. इथे चुकायचं नाही, लॅटिन. ठीक आहे. आणि प्रिंटिंग करत असताना आपण कसं करतो? इटॅलिक मध्ये करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणून तर तुम्ही बघा, ज्यावेळेस तुम्ही पुस्तकात वाचत असाल, इंग्लिश मधून वाचत असताल, तिथे बाकीच्या रायटिंगचं स्क्रिप्ट जे असेल, फॉन्ट जो असेल तो वेगळा असेल, पण जिथे तुम्हाला हे बॉटॅनिकल नेम येईल किंवा झूलॉजिकल नेम येईल आणि जर ते बायनॉमियल नोमेनक्लेचर मेथडने दिलं असेल तर त्याचा फॉन्ट तुम्हाला बदललेला दिसतो, दॅट इज इटॅलिक. हँड रिटन जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेस तुम्हाला सेपरेटली अंडरलाईन करायचं, नुसतं अंडरलाईन नाही, तुम्हाला ते सेपरेटली अंडरलाईन करायचं, हे लक्षात ठेवायचं. बरं, मग अशी सांगितलं ह्या नावाचे दोन भाग होतात, म्हणून तर त्याला बायनॉमियल नोमेनक्लेचर असं म्हणतात. पहिला पार्ट जो आहे, पहिला पार्ट मॅंजिफेरा, हा पार्ट जो आहे तो काय दाखवतो? जेनेरिक नेम दाखवतो. दुसरा पार्ट जो आहे तो आपल्याला काय दाखवतो? स्पेसिफिक नेम दाखवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय होतं? एखादी स्पेसिस सगळ्यात पहिल्यांदा ज्याने आयडेंटिफाय केली, डिस्कवर केली किंवा ज्याने पहिल्यांदा त्याला नाव दिलं, त्या सायंटिस्टच्या नावाचं ॲब्रिव्हिएशन आपल्याला घ्यायचं आहे, संक्षिप्त रूपात घ्यायचं आहे. ते देखील पुढे मांडलं जाऊ शकतं. प्रत्येकच वेळेस मांडलं जाईल अशातला भाग नाही, कधी कधी ते मांडलं देखील जातं. ऑथर्स नेम हा तिसरा पार्ट त्याच्यात येऊ शकतो. मग त्याचाही आपल्याला फक्त काय घ्यायचं? पूर्ण नाव नाही घ्यायचं, त्याचा फक्त शॉर्ट फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. त्याचं नावाचं कॅपिटल अक्षर आपल्याला वापरायचं आहे. हा रूल मी सांगितला तुम्हाला. जीनस नेम, जेनरिक नेम जे असेल त्याच्यामध्ये आपण काय घेतो? कॅपिटल अक्षर घ्यायचं आपल्याला, आणि स्पेसिफिक नेम जे आहे ते आपल्याला स्मॉल लेटरने दाखवायचं आहे. ऑथर्स नेम तर पूर्ण नाव लिहित बसायचं नाही, थोडक्यात संक्षिप्त रूप आपल्याला शेवटी तुम्ही लिहू शकता. हा देखील प्रकार आहे याच्यामध्ये. आता याच्या सहाय्याने आपण जो एक क्वेश्चन आहे तो रूलच्या बाबतीतला सोडवू शकतो. अजून एक क्वेश्चन जो होता तो सोडवण्यासाठी आणि याच्यावर काही ऍडिशनल क्वेश्चन येऊ शकतो का म्हणून मी टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज देखील घेतलेल्या आहेत. क्लासिफिकेशन करत असताना आपण ज्या श्रेणी घेतो, ज्या कॅटेगरीज घेतो त्याची एक उतरंड असते, हायरार्की असते. त्याला हायरार्की ऑफ द क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. तुम्ही खालून वर जाऊ शकता, लोएस्ट कॅटेगरी पासून हायेस्ट कॅटेगरी पर्यंत जाऊ शकता, की तुम्ही हायेस्ट कॅटेगरी पासून खाली येऊ शकता. बरं, तुम्हाला खालून वर जायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्पेसिस पासून सुरुवात करता. सो लोएस्ट कॅटेगरी जी आहे ती आहे स्पेसिस. ठीक आहे. मग सारख्या कॅरेक्टरिस्टिक्स असणाऱ्या स्पेसिस, सारख्या कॅरेक्टरिस्टिक असणाऱ्या स्पेसिस त्यांच्यापासून काय तयार होतो? जीनस तयार होतो. सारख्या कॅरेक्टरिस्टिक्स असणारे जीनरा, जीनसचा एकत्र येतात, काय तयार होतं? फॅमिली तयार होते. सारख्या कॅरेक्टरिस्टिक्स असणाऱ्या फॅमिलीज एकत्र येतात, ऑर्डर तयार होतात. सारख्या ऑर्डर असणारे एकत्र येतात, क्लास तयार होतात. सारखे क्लास असणारे एकत्र येतात, फायलम तयार होतं किंवा डिव्हिजन तयार होतं.
डिव्हिजन हा शब्द कधी वापरायचा? किंगडम प्लांटीसाठी वापरायचा, म्हणजे प्लांटसाठी फक्त वापरायचा, लक्षात राहू द्या. किंगडम प्लांटी, प्लांटच्या बाबतीत फायलम शब्द वापरायचा नाही, शब्द काय वापरायचा? डिव्हिजन. आणि मग काय? किंगडम. तुम्हाला बऱ्याच वेळा असं पण दिसेल क्लासिफिकेशन मध्ये सब किंगडम, सब फायलम, सब क्लास, काही काही पुस्तकात सिरीज पण असतात मध्ये, आलं लक्षात? ठीक आहे. ऑर्डरला दुसरा एक शब्द असतो कोहॉर्ट, असा शब्द तुम्हाला कुठेतरी मध्ये दिसेल. सो खालून वर जावे, स्पेसिस, स्पेसिस नंतर जीनस, जीनस नंतर फॅमिली, फॅमिली नंतर ऑर्डर, ऑर्डर नंतर क्लास, क्लास नंतर फायलम किंवा डिव्हिजन, आणि हायेस्ट लेवलवर हायेस्ट कॅटेगरी ऑफ द क्लासिफिकेशन किंगडम. ते डोमेन वगैरे इथं धरू नका, लाईफ, डोमेन आणि मग हे खालचं. आपल्याला हायरार्की ऑफ द क्लासिफिकेशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे, हायेस्ट कॅटेगरी ऑफ द क्लासिफिकेशन इज द किंगडम. हायेस्ट कॅटेगरी ऑफ द क्लासिफिकेशन इज द किंगडम. आणि लोएस्ट कॅटेगरी, सर्वोच्च किंगडम, हायेस्ट कॅटेगरी किंगडम. लोएस्ट जे आहे तिला आपण काय म्हणतो? स्पेसिस असं आपण म्हणणार आहोत. सो हे पाठ ठेवा. बऱ्याच वेळा याचा क्रम देखील विचारला जाऊ शकतो. हा जो क्रम आहे हा देखील विचारला जाऊ शकतो. तुम्ही खालून वर जाऊ शकता किंवा वरून खाली येऊ शकता. ठीक आहे. याच्यानंतर जे काही मी शिकवणार आहे, बरोबर, याच्यानंतर जे मी काही शिकवणार आहे ते फक्त कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी आहे. ठीक आहे. याच्यातून तुम्हाला बरंच काही पेपरला यावं याच्यासाठी ते नाही. हे पाठांतर करण्यापेक्षा पाठांतर सोपं व्हावं, आकलन सोपं व्हावं म्हणून काही ऍडिशनल गोष्टी मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. भाग एक अप्लाइड क्वेश्चन जो सीईटी किंवा नीटच्या लेवलवर विचारला जातो, तो तुम्हाला इथे या निमित्ताने मला सांगायचा होता. विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, अलीकडे क्वेश्चनची काठिण्य पातळी वाढलेली आहे, त्याच्यामुळे असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्ही पहा, हायेस्ट कॅटेगरीमध्ये किती स्पेसिस आहेत? ऑलमोस्ट 2,80,000 स्पेसिस इथं सांगितलेले आहेत. सो लक्षात ठेवायचं, जसं जसं तुम्ही खालून वर जातात तर नंबर ऑफ स्पेसिस वाढत जातात. कॅटेगरी जेवढी हायेस्ट लेवलची तेवढे त्याच्यामध्ये असणाऱ्या स्पेसिसची संख्या वाढते. एक बेसिक वाक्य लक्षात ठेवायचं, जेवढी हायेस्ट कॅटेगरी, तुम्ही इथं बघा 2,80,000, फायलमध्ये 2,50,000, जीनस मध्ये 2,35,000, ऑर्डर मध्ये 18,000, फॅमिली मध्ये 3,500, जीनस मध्ये 500. वर जातात तशी स्पेसिसची संख्या वाढत जाते. सो हे वाक्य लक्षात ठेवायचं, जेवढी हायेस्ट कॅटेगरी तेवढे तिथे असणाऱ्या स्पेसिसची संख्या जास्त, आणि कॅरेक्टरिस्टिक मध्ये डिफरन्सेस जास्त. कॅरेक्टरिस्टिक मध्ये डिफरन्सेस जास्त, फरक जास्त असतात. आणि जेवढी लोएस्ट कॅटेगरी तिथे सिमिलॅरिटीज जास्त. सो सगळ्यात जास्त सिमिलॅरिटीज असतात. जसं वर जातात, हे वाक्य लक्षात ठेवा अप्लाइड क्वेश्चन मध्ये, जसं तुम्ही खालून वर जातात तसं सिमिलॅरिटीज कमी कमी होत जातात. मग सिमिलॅरिटीज कमी कमी होत जातात म्हणजे डिफरन्सेस वाढत जातात. काय काय कळलं? 2-3 महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगितले. जेवढी लोएस्ट कॅटेगरी तेवढी या सिमिलॅरिटीज जास्त, जेवढी हायेस्ट कॅटेगरीज तेवढे डिफरन्सेस जास्त, जेवढी हायेस्ट कॅटेगरी तेवढी स्पेसिसची संख्या जास्त. आता काय सांगितलं? सारख्या स्पेसिस एकत्र आल्या की जीनस तयार होतो, सारख्या जीनरा एकत्र आल्या की फॅमिली तयार होते, फॅमिलीज सारख्या तयार आल्या की ऑर्डर तयार होते, सारख्या कॅरेक्टरिस्टिक असणाऱ्या ऑर्डर एकत्र आल्या की क्लास तयार होतो, सारख्या कॅरेक्टरिस्टिक असणारे क्लासेस एकत्र आले, फायलम किंवा डिव्हिजन तयार होतो, फायलम किंवा डिव्हिजन. इथे शब्द काय पाहिजे होता? डिव्हिजन शब्द पाहिजे होता. फायलम शब्द नको होता, काय पाहिजे होता? डिव्हिजन. किंगडम प्लांटी असेल तर इथे फायलम शब्दाच्या ऐवजी काय वापरलं पाहिजे? डिव्हिजन शब्द वापरला पाहिजे. ह्या झाल्या कॅटेगरीज. ह्या बाजूला ज्या आहेत त्या काय झाल्या? कॅटेगरीज. हे झाले टॅक्झॉन. ही जे आहेत हे सगळे काय झाले? टॅक्झॉन. आणि हे सगळे काय झाले? कॅटेगरी. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅटेगरी? खालीलपैकी कॅटेगरी कोणती? तर ही नावं जी आहेत हे कॅटेगरीमध्ये येतात. विच ऑफ द फॉलोइंग इज टॅक्झॉन? खालीलपैकी टॅक्झॉन कोण आहे? तर या बाजूला जी नावं आलेली अशी, ही सगळे कशामध्ये येतात? टॅक्झॉन मध्ये येतात. हे तुम्हाला गुलाबाचं क्लासिफिकेशन दिलेलं आणि जस्ट वाचून दाखवतो माहिती असावं म्हणून. रोजा गॅलिटा माहिती असू द्या. याचं बॉटॅनिकल नेम काय आहे? रोजा गॅलिटा. हे पहा, आर कॅपिटल आहे, जी स्मॉल आहे आणि इटॅलिक्स मध्ये असल्यामुळे अंडरलाईन केलेलं नाही. याचा जीनस आहे रोजा, फॅमिली आहे. फॅमिली जनरली याच्यावर ओळखायची EAE. एल्स असेल की ऑर्डर, एल्स असेल की ऑर्डर. जनरली लक्षात ठेवा, ऑर्डर जर असेल ना तर याच्यामध्ये शेवट कशाने होतो? एल्स ने होतो. आणि इथे EAE जर शेवट होत असेल तर ती काय असते? फॅमिली असते. जनरली माहिती असू द्या. ठीक आहे. सो टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज वेगवेगळे आहेत. आपण वरच्या लेवलवरून चाललोय. किंगडम,
त्याच्यानंतर फायलम किंवा डिव्हिजन, त्याच्या खाली कोण येतं क्लास, त्याच्या खाली कोण येतं ऑर्डर, त्याच्या खाली कोण येतं फॅमिली, त्याच्यानंतर कोण येणार आहे फॅमिलीच्या आधी जीनस, आणि त्याच्या खाली कोण येणार आहे स्पेसिस. सो लोएस्ट स्पेसिस हायेस्ट किंगडम. ठीक आहे. माणसाचं क्लासिफिकेशन बघूया. माहिती असू द्या किंगडम ऑब्विसली माणूस ॲनिमल आहे ॲनिमेलिया. फायलम काय आहे आपला कॉर्डेटा आहे. क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला हे लक्षात येईल नोटोकॉर्ड ऍटलिस्ट कुठल्या तरी लाईफ स्टेज मध्ये नोटोकॉर्ड असायलाच पाहिजे. तसं असेल तर त्याला आपण कॉर्डेटा फायलम घेतो कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. क्लास आहे मॅमॅलिया, ऑर्डर आहे प्रायमेटा, फॅमिली आहे होमिनिडी, जीनस आहे होमो आणि स्पेसिस आहे सॅपियन्स. हे माणसाचं क्लासिफिकेशन आपल्याला माहिती असू द्या. ह्युमन बीइंगचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामुळे याच्यातलं काही जरी आलं तुम्हाला परीक्षेला विचारलं गेलं तर माहिती असू द्या. किंगडम तर कॉमन सेन्स यायलाच पाहिजे. हा कॉमन सेन्स नाही, थोडा बेसिक अभ्यास पाहिजे. कॉर्डेटा मॅमेलिया हा क्लास आहे हे माहिती असू द्या. मॅमेलिया ह्युमन बीइंगला तुम्ही मॅमेलिया म्हणणारच ते चूक होणार नाही, पण मॅमेलिया कोण आहे क्लास आहे हे विसरू नका. ऑर्डर कोण आहे प्रायमेटा. ठीक आहे. फॅमिली कोण आहे होमिनिडी आणि होमो सॅपियन्स हे काय आहे नाव आहे होमो सॅपियन्स. फॅमिली होमिनिडी, ऑर्डर प्रायमेटा, क्लास मॅमेलिया, फायलम कॉर्डेटा, प्रायमेटा आणि फायलम कोण आहे कॉर्डेटा, किंगडम ॲनिमेलिया. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला मला हे समजून द्यायचं सांगायचं की पहा क्लासिफिकेशन करत असताना कसं केलं जातं. ह्या तीन वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. ह्या तीन वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. हा बटाटा आहे, हा टोमॅटो आहे आणि हा वांगी आहे. या निमित्ताने तुम्हाला तीन नावं माहिती झाली. परीक्षेला विचारले गेले योग्य जोड्याला. तर बटाटा असेल तर त्याला नाव काय दिलेलं आहे सोलॅनम ट्युबरोजम. जीनस कुठले सोलॅनम ट्युबरोजम. त्याच्यानंतर काय आहे सोलॅनम लायकोपेसम आणि पुढे कोण आहे आता हे मेलॉन्जिना. ह्या तिघांच्या ह्या तीन स्पेसीज आहेत वेगवेगळ्या. ही स्पेसीज वेगळी, ही स्पेसीज वेगळी, ही स्पेसीज वेगळी. यांच्यातल्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये जेवढे साधर्म्य आहे ते जास्त आहेत म्हणून त्यांना एकाच जीनस मध्ये टाकले सोलॅनम. म्हणजे आपण मगाशी म्हटलं ना सिमिलर स्पेसीज सारख्या कॅरेक्टरिस्टिक असणाऱ्या स्पेसीज त्याच्यातून काय तयार होतो जीनस. थोडक्यात हे आपण असं म्हणू शकतो चुलत भाऊ किंवा बहिणी वगैरे आहेत या पद्धतीने. तसंच हे याच्यावर क्वेश्चन विचारून गेलेला आहे नावासाठी समोरासमोर म्हणून फक्त मी घेतलंय. इथं सिंह ही एक वेगळी स्पेसीज आहे, लायन. टायगर वेगळी स्पेसीज आहे, लिओपार्ड वेगळी स्पेसीज आहे. त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक मध्ये बरेच साधर्म्य आहे म्हणून ह्या स्पेसीज एकत्र घेतले आणि तो कोणत्या जीनस मध्ये एकत्र आले पॅन्थेरा. कोणतं पॅन्थेरा. पॅन्थेरामध्ये मग लायन पॅन्थेरा लिओ हे विचारून गेले परीक्षेला. लायनचं नाव काय आहे पॅन्थेरा लिओ. लिओपार्डचं मात्र पॅन्थेरा पार्डस आहे लक्षात ठेवा आणि टायगरसाठी पॅन्थेरा टायग्रेस. हे नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण आपण घेतलंय. हे जे आहे डोमेस्टिक आपण जे पाळतो ते मांजर आहे आणि हे जे आहे जंगली मांजर आपण म्हणतो ते दोन्हीही मांजरच आहे. ही एक वेगळी स्पेसीज आहे, ही एक वेगळी स्पेसीज. ऑब्विसली मांजरच आहे म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक सारखे असणार आहेत मग त्यांना एकाच जीनस मध्ये टाकलेलं आहे. फेलिस काय नाव आहे या जीनसचं फेलिस. हे जे पाळलेलं मांजर आहे हाऊस कॅट आहे त्याचं नाव आहे फेलिस डोमेस्टिकस. डोमेस्टिकेशन पाळणं या अर्थाने घ्यायचं फेलिस डोमेस्टिकस. आणि नंतर हे जे दुसरं आहे जंगल कॅट फेलिस चाऊस. फेलिस चाऊस. या निमित्ताने तुम्हाला काय समजून घ्यायचे ही स्लाइड का ऍड केली या निमित्ताने तुम्हाला हे कळलं पाहिजे की सारख्या स्पेसीज मग जीन सारखे जीनरा मग तुम्हाला फॅमिली मग ऑर्डर या पद्धतीने क्लासिफिकेशन होत गेले. आणि दुसरा माझा उद्देश असा होता की तुम्हाला ऍटलिस्ट बेसिक लेवलवर कोण कोण एकाच जीनस मध्ये येतं हे माहिती असावं आणि काहींची बॉटॅनिकल किंवा झुऑलॉजिकल बायोलॉजिकल नोमेनक्लेचर जे आहे ती नावं तुम्हाला माहिती असावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश या स्लाइड पाठीमागचा उद्देश होता. आता ह्या सगळ्यांची फॅमिली बघा सारख्या फॅमिलीज एकत्र आले सारखे जीनस मग त्यातून त्यांची फॅमिली आली बघा. आता बघा इकडे आपण या सगळ्यांना सोलॅनम मध्ये टाकलं होतं. हे सोलॅनम. दुसरं एक आहे जीनस पेटुनिया आणि दथोरा. आता हे पाठ करायचं आहे का समजून घ्यायचंय का अजिबात नाही. इथून पुढे काहीच पाठ करायचं नाही. फक्त तुम्हाला या निमित्तानं कळावं ह्या वेगवेगळ्या जीनरा अनेकवचन जीनरा हे वेगवेगळे जीनस आहेत अनेकवचन जीनरा ह्या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांची एकच फॅमिली तयार झाली. पलीकडे पॅन्थेरा आणि फेलिस आपल्याला आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस एक हे होतं मांजराचं वर्णन वाघाची मावशी म्हणून केलं जायचं.
मांजराचं वर्ण वाघाची मावशी, म्हणजे एकच फॅमिली आहे बघा त्यांची. म्हणजे मांजर बघा, वाघ बघा आणि सिंह बघा, सगळे कशात टाकलेत? एकाच फॅमिलीमध्ये टाकलेत. त्यांचे जीनस वेगवेगळे आहेत, जीनस पॅन्थेरा, जीनस फेलिस, पण एकत्र केला त्यांची काय तयार केली? एकच फॅमिली तयार केलेली आहे. ठीक आहे, हा पार्ट तुम्ही समजून घेतल्यानंतर परत कधीही बघायची गरज नाही. फक्त तुम्हाला समजावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. म्हणजे खालून वर जात असताना आपोआप ऑर्गॅनिझमची संख्या वाढायला लागली बघा. जे सजीव आहे त्या जीवांची संख्या वाढायला लागली. आता फॅमिलीमध्ये ह्या दोन्ही जिनरामध्ये असणारे सगळेच त्याच्यामध्ये आले. लक्षात येते? असं होणार मग सारख्या फॅमिली, मग ऑर्डर, असं होत होत पुढे जाणार आहे. पुढचं काही सांगत नाही. ही ऑर्डर त्यांच्या एकत्र येते बघा. हे कार्निवोरा म्हणजे त्याच्यात काय म्हणतात मांसभक्षक, मांसाहारी आले, हेलिडी पण येत आणि कॅनिडी पण येतं. इकडे वेगवेगळे परत फॅमिलीज एकत्र येतात आणि क्लास तयार होतो. क्लासपासून पुढे फायलम किंवा डिव्हिजन तयार होतं. फायलम किंवा डिव्हिजन तयार होतं. हे आपल्याला नंतर खूप डिटेल अभ्यासायचं आहे ह्युमन बिंगच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही ह्युमन बिंग सोडा कुठल्याही ॲनिमलच्या बाबतीत. क्लास ॲम्फिबिया, क्लास रेप्टेलिया, क्लास एव्स, क्लास मॅमेलिया. ॲम्फिबिया उभयचर, जमिनीवर पण आणि पाण्यात पण. त्याच्या आधी क्लास स्पायसेस पाण्यामधले, ते नाही आले त्याच्यात. क्लास रेप्टिलिया सरपटणारे, क्लास एव्स पक्षी आला, पक्षीवर्ग, क्लास मॅमेलिया. याच्यामध्ये अँजिओस्पर्मी ही डिव्हिजन, त्याच्यामध्ये दोन भाग, डायकॉटिलिडॉन, दोन कॉटिलिडॉन असणारे आणि एकच कॉटिलिडॉन असणार, मोनोकॉटिलिडॉन. आणि मग त्यांचं किंगडम एकत्र येणार आहे. डिव्हिजन अँजिओस्पर्मी, डिव्हिजन जिम्नोस्पर्मी. अँजिओस्पर्मी फुलं येणारे, डिव्हिजन फुलं न येणारे, दुसरं जिम्नोस्पर्मी म्हणजे फुलं न येणारे. त्यातही परत आता सांगतोय ॲडिशनल माहिती असं म्हणून, याला फुलं येतात, याला फुलं येत नाहीत. म्हणजे दोघांचं वैशिष्ट्य एक आहे, त्या दोघांना देखील बिया असतात. याच्या बिया झाकलेल्या असतात म्हणण्यापेक्षा कवर्ड असतात इन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये यांचे बिया असतात, या ओपन बिया असतात, बरोबर. मग यांना जिम्नोस्पर्मी म्हणतात, यांना अँजिओस्पर्मी म्हणतात. म्हणजे यांच्यात फुलं आहेत, यांच्यात फुलं नाही. यांच्यात फुलांमुळं ओव्हरी आणि ओव्हरीमुळं काय फळं तयार होतात. यांच्यामध्ये बिया असतात, फळं नसतात. म्हणजे याच्यात फळामध्ये बिया आहेत, याच्यामध्ये बिया आहेत, फळं दिसणार नाही. कॉर्डेटा आणि आर्थ्रोपोडा, फायलम कॉर्डेटा, आर्थ्रोपोडा दिले. सगळे 10 फायलम आहेत. किती आहेत? 10. सगळे एकत्र येतात ॲनिमेलियामध्ये. आर्थ्रोपोडा महत्वाचं आहे, लार्जेस्ट फायलम. आर्थ्रोपोडा लार्जेस्ट फायलम. आर्थ्रोस्पोडा, आर्थ्रोस हा शब्द म्हणजे जॉईंट. आर्थ्रोस या शब्दाचा अर्थ होतो जॉईंट. पोडा म्हणजे लेग्स, ज्यांचे पाय जोडलेले असतात. ऑब्व्हियसली यांची संख्या सगळ्यात जास्त असते. सो लार्जेस्ट फायलम म्हणजे पण आर्थ्रोपोडा. आय थिंक 2023च्या कंबाईन एक्झामला मेन्सला हा क्वेश्चन विचारून गेलेला आहे. ठीक आहे, आता ह्या सगळ्या स्लाइड झाल्यानंतर आपल्याला मुख्य गोष्ट आपली बाकी राहिली. हे सगळं नॉलेज आपण मिळवतो. आता क्वेश्चन सोडूया. हे सगळं आपण नॉलेज गेन केल्यानंतर आपल्याला याच्यावरचे क्वेश्चन सोडवायचे. पहिला क्वेश्चन जो सुरुवातीला आपण अनालिसिससाठी घेतलेला होता, वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? डिस्कवर्ड पेक्षा प्रपोज्ड हा शब्द जास्त योग्य राहिला असता याच्यामध्ये. सो कोणी प्रपोज केली? बेंथम अँड हुकर. काय उत्तर आहे तुमचं याचं? बेंथम अँड हुकर. मग याला वे फॉरवर्ड ऍडिशनल नॉलेज आपण काय मिळवलं? अजून आपण फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन बद्दल बोललो, बरोबर. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन बद्दल बोललो आपण. हे पण तिथं 2 सायंटिस्टची नावं देखील घेतली, एका पुस्तकाचं नाव घेतलं. हे ऍडिशनल नॉलेज म्हणून पुढे चालून प्रश्न आला तर आपल्याला माहिती असावं. इव्हन आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम आहे त्याच्या बाबतीत थोडं ऍडिशनल नॉलेज मिळवलं. पुस्तकाचं नाव काय आहे, कोणत्या पुस्तकात बेंथम आणि हुकरने ही सिस्टीम सांगितली, हे देखील आपण सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केले जातात, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स घेतले जातात, हे आपण सांगितलं. आणि ऍडिशनली सांगितलं की जनरली फ्लोरल कॅरेक्टर्स निवडले जातात, त्याचं कारण देखील आपण सांगितलेलं आहे. हा क्वेश्चन आपल्याला काय सांगतो पहा. विथ रेफरन्स टू rules of binomial nomenclature, which of the following is not true? म्हणजे चुकीचं बोलते. ठीक आहे. Binomial nomenclature is written in italics. ठीक आहे. Both generic name and specific name begins with capital letter. इथे सरळ चुकीचं आहे. Generic name begins with capital letter. Generic name begins with capital letter. Specific name begins with small letter. Specific name कशाने लिहायचं असतं? स्मॉल लेटर. सरळ हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, पण पुढे जेनेरिक नेम इज फॉलोड बाय स्पेसिफिक नेम, बरोबर आहे. बाय
बायनॉमियल नेम शुड बी युनिव्हर्सल फॉर स्पेसिस, म्हणून तर इमर्जेंट आलेली आहे. लोकल नावाने जो काही गोंधळ होत होता, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नावं घेतली जात होती, अभ्यास करताना अडचण होत होती, समजून घ्यायला अडचण होत होती, म्हणून तर ह्या सिस्टीमचा उगम झालेला आहे. युनिव्हर्सली ऍक्सेप्टर असलीच पाहिजे, जगाने त्याला मान्यता दिलेली असलीच पाहिजे त्या नावाला. सो बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये युनिव्हर्सली सगळीकडे ते सारखं असलं पाहिजे, हे वाक्य बरोबर, हे पण बरोबर नाही. राहिलं काय, बोथ जेनेरिक अँड स्पेसिफिक नेम बिगिन्स विथ द कॅपिटल लेटर असू शकत नाही. सो इथे चुकीचं वाक्य आहे, सेकंड ऑप्शन चुकीचा आहे. Who discovered the best and most popular natural system of the plant classification? Of course, Bentham and Hooker हे त्याचं उत्तर आहे. आणि शेवटचा क्वेश्चन, which of the following is the basic unit of the classification? बेसिकची डेफिनेशन जरी आपण पुढच्या काळामध्ये पाहिली तरी सुद्धा तुम्हाला असं कळेल की बेसिक युनिट ऑफ द प्लांट क्लासिफिकेशन कोण आहे? स्पेसिस आहे. या निमित्ताने ऍडिशनली आपण हायरार्की समजून घेतली, त्याची उतरण समजून घेतली, ती आपल्याला पाठ असली पाहिजे, त्याचा क्रम आपल्याला पाठ असला पाहिजे. ऍडिशनली काही नावं देखील मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. या संपूर्ण लेक्चरमध्ये क्लासिफिकेशनच्या संदर्भातलं बहुतांश बेसिक गोष्टी ज्या आपल्याला विचारल्या गेलेल्या आहेत त्याच्या संदर्भातली थिअरी आपण सगळी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढे चालून जो काही क्वेश्चन विचारला जाईल, ज्या भागावर प्रश्न विचारला जाईल, ज्या टॉपिक त्यांच्यासाठी महत्त्वाचा राहू शकतो, ते पण टॉपिक मी या लेक्चरमध्ये कन्सिडर करायचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चरच्या सुरुवातीच्या इंट्रो पार्टमध्ये जसं मी सांगितलं, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी हा माझा पहिलाच प्रयत्न होता लेक्चर घेण्याचा. कदाचित थोडंसं माध्यमिक आणि सेमी म्हणजे ज्युनियर कॉलेजची मुलं, 11वी 12वीची मुलं किंवा 10वीची मुलं यांना शिकवत असताना जरा वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागत असेल. तुम्हाला शिकवण्यापेक्षा फक्त तुमचं नॉलेज बूस्ट करायचं आहे आणि ते नॉलेज बूस्ट करत असताना काही ॲडिशनल गोष्टी माझ्याकडून तुम्हाला सांगणं आवश्यक आहे, त्या सांगितल्या गेलेल्या असतील असं मला वाटते. समजा काही कमी पडत असेल तर तुमच्या बाजूनी तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडलेला असेल तर तुमच्यासारखे जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच सायन्स समजून घ्यायचं आहे, इथं बायोलॉजीचा पार्ट होता, बायोलॉजीच्या पार्टमध्ये बऱ्याच वेळा समजून घेण्याबरोबरच पाठांतराची आवश्यकता ठरते. फिजिक्सचं ज्यावेळेस लेक्चर होईल, आपलं भौतिकशास्त्राचं किंवा केमिस्ट्रीचा ज्यावेळेस लेक्चर होईल, त्यावेळेस जिथे समजून घ्यायचा पार्ट आहे त्यावेळेस तुम्हाला अजून कळेल की ही लेक्चर सिरीज किती फायद्याची ठरते. कधी कधी ज्या गोष्टी तुम्हाला कळलेल्याच नाही त्या देखील तुम्हाला कदाचित समजून शकतील. आपण याच्यानंतरचा जो टॉपिक निवडणार आहोत तो कदाचित फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचा निवडूया आणि तो पण तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. जर तुम्हाला तो आवडत असेल तर तुमच्याबरोबर जे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत, जे सायन्सचा अभ्यास करत आहेत, ज्या ज्या सिलेबसमध्ये सायन्स आहे, ज्या ज्या परीक्षांच्या सिलेबसमध्ये त्या मुलांच्यापर्यंत हे पोहोचवा. आणि प्रयत्न म्हणण्यापेक्षा ही श्युअरिटी आहे की हे सगळं फ्री असणार आहे. संपूर्ण जे क्वेश्चन्स मी असं लेक्चरची पद्धतच मी अशी ठेवणार आहे की एखादा टॉपिक निवडते परीक्षेला विचारलेला आणि परीक्षेला विचारलेला जो टॉपिक असेल त्याच्या आसपास जेवढं काही असेल ती थिअरी मी तिथे सांगायचा प्रयत्न करणार आहे. टॉपिक निवडताना त्याचा क्रम देखील असा राहील की जेणेकरून कॉन्सेप्ट बिल्डअप होत राहतील. म्हणजे डायरेक्ट ॲनिमल क्लासिफिकेशनवरचा टॉपिक निवडून त्याचे क्वेश्चन घेण्यापेक्षा मी आधी ठरवलं की क्लासिफिकेशन म्हणजे काय हे तुम्हाला कळावं, मग आपण प्लांट क्लासिफिकेशनकडे जाऊया. म्हणजे 5 किंगडम सिस्टीमकडे आपण नंतर जाऊ, पिट्टाकरच्या सिस्टीमकडे, मग आपण प्लांटच्या क्लासिफिकेशनच्या क्वेश्चनकडे जाऊ, मग ॲनिमलच्या क्लासिफिकेशन, एक सिलेबस पण पूर्ण होईल आणि अशाच टॉपिकला स्पर्श केला जाईल की ज्यांना परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. सो शक्यतो तुमचे आसपास जे विद्यार्थी आहेत ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू.